नमस्कार. माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंखे तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या एम-एस-टी सी-ई-टी क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे एक इम्पॉर्टंट टॉपिक अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोझिलिक ॲसिड याची कन्सेप्ट आज आपल्याला लेक्चरमध्ये कंप्लीट करायचे आहेत. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक यासाठी म्हणलं कारण ह्याच्यावर कमीत कमी आपल्याला 3 ते 4 क्वेश्चन्स येतात. कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन्स म्हणजे प्रत्येक अल्डिहाइडवर एखादा, कीटोनवर एखादा किंवा कार्बोझिलिकवर एखादा असं जरी पकडलं तर कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन्स या टॉपिकवर येतात. टॉपिकमध्ये आपण काय केलेलं आहे की जे PYQमध्ये जे क्वेश्चन्स आलेले होते PYQ, त्या क्वेश्चन ज्या कन्सेप्टवर विचारलेले आहेत त्या कन्सेप्ट आपण या ठिकाणी एकत्र केलेले आहेत. खूप सिंपल आहे, पण वन बाय वन सर्व कन्सेप्ट काय करायचे ते क्लिअर करून घेऊ. चला, तर पहिला जो पार्ट बघायचा आहे आपल्याला तो क्लासिफिकेशन बघायचं. काय बघायचं आपल्याला? क्लासिफिकेशन. मग क्लासिफिकेशन कोणाचं? अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोझिलिक ॲसिड. ह्या तिन्हीमध्ये जर आपण एक गोष्ट बघितली कॉमन, तर ती कॉमन गोष्ट काय आहे? तर या तिन्हीमध्ये कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे आपल्याला? कार्बोनिल ग्रुप. बघून घ्या आता. अल्डिहाइड ग्रुप आहे. अल्डिहाइडचा फॉर्म्युला काय? RC डबल बॉन्ड O आणि H. ओके, याचा अर्थ याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? तर कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. पुढे आपल्याला काय बघायचं आहे? कीटोन बघायचं आहे. काय फॉर्म्युला येणार आहे? RC डबल बॉन्ड OR. तो R असेल, R डॅश असेल किंवा ARC डबल बॉन्ड OAR असेल. आपल्याला क्लासिफिकेशनमध्ये ते बघता येईल. म्हणजे हा काय मिळाला आपल्याला? हा आहे अल्डिहाइड आहे. काय हा? अल्डिहाइड. त्यानंतर हा कोण मिळाला आपल्याला? तर हा मिळाला कीटोन. काय मिळाला? कीटोन. आणि त्यानंतर शेवटी आपल्याला काय बघायचं आहे? कार्बोझिलिक ॲसिड म्हणजे काय? RC डबल बॉन्ड OH. या ठिकाणी पण काय प्रेझेंट आहे? कार्बोनिल ग्रुप आहे. या तिन्ही गोष्टीमध्ये, तिन्ही अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोझिलिक ॲसिडमध्ये जर आपण पाहिलं तर कॉमन गोष्ट काय आहे? ह्या तिघामध्येही कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे? कार्बोनिल. आणि कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याचे रिएक्शन करायला आपल्याला इझिली जातं, म्हणजे सिंपल होतं. म्हणजे जास्त आपल्याला मेकॅनिझम लक्षात ठेवावं लागत नाही की कशामध्ये कशी मेकॅनिझम होईल. मग ॲसिड असेल तर काय करता येईल आणि बेस असेल तर काय करता येईल, तर इझिली आपल्याला रिएक्शन होतात. म्हणजे तिन्ही मेन. आता हा अल्डिहाइड आहे, तर ह्याच्यामध्ये बघा आपण वन बाय वन हे सगळे एक्सप्लेन करू. कार्बोनिल कंपाऊंड्स आहेत, हे तिन्ही काय आहेत? कार्बोनिल. का म्हणलं तर ह्याच्यामध्ये तिन्ही कंपाऊंडमध्ये C डबल बॉन्ड O हा प्रेझेंट आहे, म्हणजे कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. म्हणून ह्या सर्वांना काय म्हणलं आपण? कार्बोनिल कंपाऊंड म्हटलं. ह्या कार्बोनिल कंपाऊंडमध्ये 3 कंपाऊंड आपण बघितले. आता पहिला कोण आहे? अल्डिहाइड आहे. दुसरा काय आहे? कीटोन. आणि थर्ड काय आहे? कार्बोझिलिक. ओके. आता एक अल्डिहाइडमध्ये 2 गोष्टी आल्या. एक आला ॲलिफॅटिक अल्डिहाइड आणि दुसरा काय? अरोमॅटिक. तर नावामध्येच आहे अरोमॅटिक आणि ॲलिफॅटिक. बघा, वन बाय वन आपण क्लिअर करून घेऊ सगळ्या गोष्टी. चला, ॲलिफॅटिक अल्डिहाइड म्हणजेच काय दिलेलं आहे बघा? RC डबल बॉन्ड OH. ॲलिफॅटिक R प्रेझेंट आहे. ओके. कोणताही अल्किल ग्रुप काय याच्यामध्ये प्रेझेंट आहे? C डबल बॉन्ड OH. आणि ॲरोमॅटिक म्हणजे काय? ॲरोमॅटिक रिंग त्याला अटॅच असणार आहे. समजा काय दिलेलं आहे? RCHO. म्हणजे समजा एखादी एक्झाम्पल घेऊ आपण. या ठिकाणी काय दिलेलं आहे? हे आहे बेन्झिन आहे. काय प्रेझेंट आहे? बेन्झिन. ह्या बेन्झिनला काय अटॅच केलं? C डबल बॉन्ड O आणि H. आता बेन्झिन, आता काय नाव झालं? हे बेन्झाल्डिहाइड तयार झालं. काय तयार झालं? हे बेन्झाल्डिहाइड. म्हणजे ॲरोमॅटिक रिंगला जर अल्डिहाइड ग्रुप असेल, ॲरोमॅटिक ग्रुपला डायरेक्टली अल्डिहाइड ग्रुप अटॅच असेल. अल्डिहाइड ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप? CHO ग्रुप अटॅच जर असेल ॲरोमॅटिक रिंगला, तर तो काय झाला? ॲरोमॅटिक अल्डिहाइड झाला. काय तयार झाला? ॲरोमॅटिक अल्डिहाइड. मग या ठिकाणी जो तयार झाला तर याला काय म्हणलं जातं? बेन्झाल्डिहाइड म्हटलं. काय म्हणलं त्याला? बेन्झाल्डिहाइड. ओके, सिंपल आहे. म्हणजे हा कोण झाला? ॲलिफॅटिक अल्डिहाइड झाला आणि हा कोण झाला? ॲरोमॅटिक अल्डिहाइड. सिंपल आहे की कोणतेही अल्किल चेन, कोणतीही चेन कंपाऊंड काय अटॅच झाला? अल्डिहाइड ग्रुपला अटॅच झाला तर तो झाला ॲलिफॅटिक अल्डिहाइड. कोणतीही ॲरोमॅटिक रिंग, या ठिकाणी आता सिंपल एक्झाम्पल आपण घेतलं, बेन्झिन असेल, नॅफ्थॅलिन असेल, ओके, अँथ्रासिन असेल. कोणतीही ॲरोमॅटिक रिंग कशाला अटॅच असेल? तर अल्डिहाइड ग्रुपला अटॅच असेल तर तो काय झाला? ॲरोमॅटिक अल्डिहाइड झाला. पुढे आपल्याला बघायचं आहे कीटोन बघायचं आहे. तर कीटोनमध्ये परत काय आहे की ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक आहे. ओके. ॲलिफॅटिक म्हणजे सेम. आता तिन्ही गोष्टीमध्ये सेमच आहे, म्हणजे जास्त विषय वेगळं काही नाही. जे अल्डिहाइड ग्रुपमध्ये बघितलं आपण ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक, तेच कशामध्ये आहे? तेच आहे कीटोनमध्ये. आणि तेच कशामध्ये आहे? कार्बोझिलिक ॲसिड. वेगळं काही लॉजिक नाही. म्हणजे कीटोनमध्ये इथे बघा दिलेलं आहे काय की R2C डबल बॉन्ड O. बघा या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. ओके. कीटोन बघायचं आपल्याला, म्हणजे दोघांमध्ये सेम, दोघं काय तिन्हीमध्ये सेम आहे. कीटोन असेल, अल्डिहाइड असेल किंवा कार्बोझिलिक ॲसिड असेल. ॲलिफॅटिक, ॲरोमॅटिक काही वेगळं नाही, फक्त फंक्शनल ग्रुपचा फरक आहे. आता बघा, RC डबल बॉन्ड O आणि R. त्या ठिकाणी काय दिलेलं आपल्याला?
R2C डबल बॉन्ड O, याचा अर्थ हाच. ओके, RC डबल बॉन्ड OR. ओके, मग ह्याच्यामध्ये हा काय झाला कीटोन, आपण कीटोन कंप्लीट करून घेऊ लागलंच. आणि हा काय झाला, हा झाला ॲलिफॅटिक, कारण हे काय आहेत अल्किल ग्रुप काय झाले अटॅच झालेला आहे. पुढचं काय बघायचं आहे, ॲरोमॅटिक बघायचं आपल्याला. काय बघायचं आहे, ॲरोमॅटिक. तर ॲरोमॅटिकमध्ये काय पाहिजे, ॲरोमॅटिक रिंग अटॅच असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी एक रिंग दिलेली आहे. ओके, ही बेन्झिन आहे, त्याला काय केला, कार्बोनिल ग्रुप अटॅच केला आणि त्याला काय केलं, हे आता दोन्ही ॲरोमॅटिक, बेन्झिन आहे, बेन्झिन आहे, बेन्झिनला काय अटॅच झाला, सी डबल बॉन्ड ओ प्रेझेंट झाला, म्हणजे तो काय झाला, ॲरोमॅटिक झाला. ओके, इथलं जे एक्झाम्पल दिलेलं आहे ARC डबल बॉन्ड ओ, त्यानुसार आपण हे स्ट्रक्चर ड्रॉ केले. ह्या ॲलिफॅटिकमध्ये परत दोन टाईप्स पडतात. एक आहे सिम्पल, एक आहे सिम्पल. सिम्पललाच काय म्हणलं जातं, सिम्पलला म्हणलं जातं सिमेट्रिक. सिम्पललाच काय म्हणलं जातं, सिमेट्रिक. नीट समजून घ्या, सिम्पलला काय म्हणलं, सिमेट्रिक म्हणलं. आणि दुसरा जो आहे त्याला म्हणलं जातं मिक्स. त्याला काय म्हणलं, मिक्स. मिक्सलाच काय म्हणलं जातं, मिक्सला म्हणलं जातं अनसिमेट्रिक. मिक्सला काय म्हणलं, अनसिमेट्रिक. ओके, नीट समजून घ्या, अनसिमेट्रिकल. तर सिम्पल आणि मिक्समध्ये डिफरन्स काय आहे? तर जे दोन ग्रुप आहेत कीटोनमध्ये आपल्याला बघा दोन अल्किल ग्रुप या ठिकाणी आहेत. दोन्ही अल्किल ग्रुप जर सेम असेल, दोन्ही अल्किल ग्रुप काय असेल, सेम असेल. फॉर एक्झाम्पल बघा, CH3 C डबल बॉन्ड O आणि काय घेतलं, CH3. कोण आहे हा, तर ॲसिटोन आहे. कोण आहे तो, ॲसिटोन. ओके, बघा ह्या ठिकाणी अल्किल ग्रुप जो आहे तोच ह्या ठिकाणी अल्किल ग्रुप आहे, सेम आहे, म्हणून याला काय म्हणलं, सिम्पल किंवा सिमेट्रिक. सिमेट्रिक म्हणजे काय, सेम ग्रुप असले पाहिजेत. अनसिमेट्रिकमध्ये बघा, ह्याच्यामध्येच ॲलिफॅटिकमध्ये अनसिमेट्रिक बघून घेऊ. तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे बघा, मी एखादं कंपाऊंड दिलं बघा, CH3C डबल बॉन्ड O आणि काय आलं, C2H5. ओके, C2H5. आता या ठिकाणी कोणता ग्रुप आहे, मिथिल ग्रुप आहे, आणि या ठिकाणी कोणता ग्रुप आहे, इथिल. दोन वेगळे ग्रुप अटॅच झाले कीटोन ग्रुपला, बरोबर. दोन वेगळे अटॅच झाले, त्याला काय म्हणलं, अनसिमेट्रिक. हे सिमेट्रिक आहे का, नाही, ते अनसिमेट्रिक आहे. याचा अर्थ अनसिमेट्रिकलाच काय म्हणलं जातं, मिक्स म्हणलं जातं. बघा कीटोन बघितला, कीटोनमध्ये काय बघितलं आपण, काय पाहिजे ग्रुप, ॲलिफॅटिक कीटोन बघितला, म्हणजे काय अल्किल ग्रुपमध्ये काय प्रेझेंट आहे, कीटोन ग्रुप प्रेझेंट आहे, C डबल बॉन्ड O, म्हणजे फंक्शन RC डबल बॉन्ड OR. आणि त्याच्यामध्ये मग सिम्पल आणि मिक्स याचं कन्व्हर्जन केलं. सिम्पल म्हणजे दोन्ही ग्रुप, म्हणजे कार्बोनिल ग्रुपच्या अलॉंग साईडला, दोन्ही साईडला जर सेम ग्रुप असतील तर त्याला आपण म्हटलं सिम्पल. आणि कार्बोनिल ग्रुपच्या दोन्ही साईडला जर डिफरंट ग्रुप अटॅच असतील त्याला काय म्हटलं आपण, अनसिमेट्रिक किंवा त्याला म्हटलं मिक्स. ओके, आता आपल्याला बघायचं आहे ॲरोमॅटिकचं. सेम ह्याच्यामध्ये काय वेगळं आहे का, नाही, ॲरोमॅटिक बघून घ्या. ॲरोमॅटिकमध्ये काय, आता हा जो ॲरोमॅटिक दिसतोय आपल्याला, बेन्झोफिनोन आहे, तर हाही कसं आहे, सिमेट्रिक आहे का, तर बघा कार्बोनिल ग्रुपच्या दोन्ही साईडला, ह्या साईडला काय मिळाला, इथं बेन्झिन आहे आणि या साईडला कोण प्रेझेंट आहे, बेन्झिन ग्रुप प्रेझेंट आहे. दोन्ही ग्रुप जर सेम असतील तर त्याला काय म्हणायचं, सिमेट्रिक म्हणायचं. आणि समजा हा जर ग्रुप आहे तर मी काय केलं, हा बेन्झिन ग्रुप आहे, त्याला C डबल बॉन्ड O आणि इथं काय जोडलं, CH3 जोडलं. ओके, आता बघा हा काय झाला, हे अनसिमेट्रिक झाला, कारण कार्बोनिल ग्रुपच्या या एका साईडला काय मिळालं आपल्याला, मिथिल ग्रुप आहे, एका साईडला कोणता ग्रुप आहे, बेन्झिन ग्रुप आहे. तर त्यामुळं काय झालं, यांची नावं काय झाली, चेंज झाली. ओके, इथं काय अडचण आहे का, म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे, कीटोनमध्ये ॲरोमॅटिक हे सिम्पल आणि सिमेट्रिक किंवा सिम्पल किंवा मिक्स हे काही वेगळं नाही, सिम्पलच आहे. काय सिम्पल आहे, तर ॲलिफॅटिकमध्ये जे लॉजिक आहे तेच ॲरोमॅटिकमध्ये लॉजिक आहे. फरक इतकाच आहे की ॲलिफॅटिकमध्ये काय पाहिजे, की ॲलिफॅटिक कंपाऊंड म्हणजे अल्किल ग्रुप त्याला काय होतील, अटॅच होतील. ॲरोमॅटिकमध्ये काय होणार आहे, की एखादी ॲरोमॅटिक रिंग, जसं एक्झाम्पल बघितलं आपण, बेन्झिन असेल, ते कशामध्ये कार्बोनिल ग्रुपला काय असली पाहिजे, अटॅच असली पाहिजे. त्याला काय म्हणलं आपण, ॲरोमॅटिक म्हणलं कीटोनच्या बाबतीमध्ये. ओके, सिम्पल आणि काय मिक्स बघितलं तर कार्बोनिल ग्रुपच्या दोन्ही साईडला जर सेम ग्रुप असेल तर त्याला म्हणायचं सिम्पल किंवा सिमेट्रिक. जर ते डिफरंट असेल तर त्याला काय म्हणायचं, मिक्स किंवा काय म्हणायचं, अनसिमेट्रिक. ओके, चला नेक्स्ट बघून घेऊ आपण. तर नेक्स्ट पार्ट काय आपला, कार्बोझिलिक ॲसिडचा. थर्ड कार्बोनिल कंपाऊंड काय, कार्बोझिलिक ॲसिड. सेम कार्बोझिलिक ॲसिडमध्ये पण तेच आहे. काय बघायचं आपल्याला, ॲलिफॅटिक आणि दुसरं काय बघायचं, ॲरोमॅटिक. त्या ॲलिफॅटिकमध्ये परत दोन टाक बघायचे आहेत आपल्याला, सिमेट्रिक आणि काय, अनसिमेट्रिक. चला कार्बोझिलिक बघून घेऊ आपण. आता कार्बोझिलिकमध्ये काय होणार आहे, तर फॉर्म्युला मिळाला आपल्याला दोन, काय आहेत, एक ॲलिफॅटिक आहे आणि दुसरा कोण आहे, ॲरोमॅटिक आहे. म्हणजे काय मिळाला, RCOOH आणि दुसरा काय, ARCOOH. ओके, मग आता ॲलिफॅटिक रिंग अटॅच झाली बघा, आर ग्रुप, म्हणजे बघा मी लिहिलं काय,
CH3 C डबल बॉन्ड OOH, दोन कार्बन आहे. दोन कार्बन म्हणजे काय म्हणलं त्याला आपण? इथेन म्हणलं. मग ते काय तयार झालं? इथॅनॉइक ॲसिड. आपण नॉमेनक्लेचरमध्ये आपण क्लिअर करणारच आहोत. ओके. हा काय झाला? ॲलिफॅटिक झाला. काय झाला हा? ॲलिफॅटिक. नीट समजून घ्या, ॲलिफॅटिक आहे. दुसरं काय याला? ॲरोमॅटिक रिंग अटॅच झाली. AR म्हणजे ॲरोमॅटिक. बघा एक्झाम्पल बघा. हा काय आहे? बेन्झिन रिंग आहे. बेन्झिन रिंगला C डबल बॉन्ड OOH ग्रुप अटॅच झाला. बेन्झिनमध्ये काय अटॅच झाला? C डबल बॉन्ड OOH तयार झाला. मग यामध्ये बेन्झिनमध्ये काय झालं? C डबल बॉन्ड OOH. आता फंक्शनल काय हा कार्बोझॅलिक ग्रुप जर डायरेक्टली काय ॲरोमॅटिक रिंगला अटॅच झाला असेल तर तो ॲरोमॅटिक कार्बोझॅलिक ॲसिड तयार झाला. काय तयार झाला? ॲरोमॅटिक कार्बोझॅलिक ॲसिड. याच्यात सिंपल आणि मिक्स आहे का? काही संबंध नाही. सिंपल मिक्स कशामध्ये? ज्या ठिकाणी काय असतील? दोन ग्रुप अल्किल ग्रुप गरजेचे आहेत. म्हणजे या ठिकाणी दोन R ग्रुप गरजेचे होते. म्हणजे काय होता? RC डबल बॉन्ड OR. बघा किटोनचं कसं झालं असतं बघा, तर RC डबल बॉन्ड OR तयार झालं असतं. RC डबल बॉन्ड OR डॅश तयार झालं असतं. त्यानंतर काय तयार झालं असतं? ARC डबल बॉन्ड OR तयार झालं असतं. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळे कंपाऊंड तयार झाले असते. म्हणून त्याचं नाव आपण काय ठेवलं? सिमेट्रिक किंवा अनसिमेट्रिक किंवा सिंपल त्याला मिक्स म्हणलं. तसं हे अल्डेडमध्ये आहे का? तर नाही. आणि कार्बोझॅलिकमध्ये आहे का? तर तेही नाही. पण त्याच्यामध्ये वेगळे टाईप्स आहेत. तेवढे आपण टाईप्स बघून घेऊ. बघा दोन कार्बोझॅलिक ॲसिडमध्ये दोन गोष्टी बघून घेतल्या आपण. एक काय बघितलं? ॲलिफॅटिक. दुसरं काय? ॲरोमॅटिक. सगळ्यामध्ये सेम आहे. अल्डेडमध्ये आहे, कीटोनमध्ये आहे आणि कार्बोझॅलिक ॲसिडमध्ये. तिघांचं लॉजिक वेगळं आहे का? नाही. तिघांचं लॉजिक पण सेम आहे. तिघांचं लॉजिक पण काय? सेम आहे. ॲलिफॅटिक कंपाऊंड अटॅच असेल, अल्किल ग्रुप अटॅच असेल तर त्याला म्हणलं ॲलिफॅटिक. ॲरोमॅटिक ग्रुप डायरेक्टली अटॅच असेल तरी लक्षात ठेवा, ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ॲरोमॅटिक ग्रुप डायरेक्टली त्या फंक्शनल ग्रुपला अटॅच असेल म्हणजे कार्बोझॅलिकला असेल किंवा कीटोनला असेल किंवा अल्डिहाइडला असेल तर ते ॲरोमॅटिक होतील. तर आणि तरच ते ॲरोमॅटिक होतील. अदरवाईज होणार नाही. लक्षात ठेवायचं आहे. मग आपल्याला झालं ते. आता आपल्याला काय बघायचं आहे? तर हे कार्बोझॅलिक समजलं, ॲलिफॅटिक म्हणलं, ॲरोमॅटिक. तर ॲरोमॅटिकमध्ये आपल्याला परत 3 टाईप बघायचे आहेत. म्हणजे सॉरी काय की कार्बोझॅलिकमध्ये परत आपल्याला 3 टाईप्स बघायचे आहेत. कोणकोणत्या टाईपचे असतात? तर मोनो कार्बोझॅलिक ॲसिड म्हणजे तो ॲलिफॅटिक असू दे किंवा ॲरोमॅटिक असू दे. ओके. त्याच्यामध्ये पहिला काय बघितलं आपल्याला? ॲलिफॅटिकमध्ये काय बघायचं आपल्याला? मोनो कार्बोझॅलिक ॲसिड, डाय कार्बोझॅलिक ॲसिड आणि ट्राय कार्बोझॅलिक ॲसिड. सिंपल आहे. मोनो म्हणजे एक एक काय पाहिजे? कार्बोझॅलिक ग्रुप पाहिजे. एक काय पाहिजे आपल्याला? कार्बोझॅलिक ग्रुप पाहिजे. डाय म्हणजे किती पाहिजे? 2 कार्बोझॅलिक ग्रुप पाहिजे. आणि ट्राय म्हणजे किती पाहिजे? 3 कार्बोझॅलिक ग्रुप पाहिजेत. एवढंच आहे याच्यामध्ये मोनो, डाय आणि ट्राय. आणि 100% क्वेश्चन तुम्हाला ह्या तिन्हीमध्ये एखादा क्वेश्चन विचारला जाईल. म्हणजे एखाद्याचं कंपाऊंड दिलं जाईल तुम्हाला. जसं या ठिकाणी एक्झाम्पल दिले बघा, इथं प्रोपॅनॉइक ॲसिड आहे, ऑक्झॅलिक ॲसिड आहे, त्यानंतर इथं काय सायट्रिक ॲसिड आहे. तर अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला 100% विचारले जातात. आपण वन बाय वन हे सगळं क्लिअर करून घेऊ. पहिला आहे ॲलिफॅटिकमध्ये मोनो कार्बोझॅलिक ॲसिड. आता हे जे आपल्याला हजारो एक्झाम्पल देता येतील, हजारो. मोनो कार्बोझॅलिक ॲसिड आत्ताच आपण बघितलं होतं. बघा काय बघितलं? CH3 C डबल बॉन्ड OOH. बघा नंबर ऑफ कार्बन ॲटम किती प्रेझेंट आहेत? 2 कार्बन प्रेझेंट आहेत. 2 असेल तर त्याचं नाव काय? तर त्याचं नाव आहे इथेन. 2 कार्बन म्हणजे काय? इथेन. कार्बोझॅलिक ॲसिड याचा अर्थ रिप्लेस करायचा. कशाने रिप्लेस करायचा? OIC ॲसिडनं. बघा इथं केला बघा. OIC ॲसिड. काय नाव झालं याचं? इथॅनॉइक ॲसिड. काय तयार झालं? इथॅनॉइक. आता ह्या ॲसिडमध्ये C डबल बॉन्ड OH किती ग्रुप प्रेझेंट आहे? एकच प्रेझेंट आहे. किती प्रेझेंट आहे? एक. म्हणजे कार्बोझॅलिक ग्रुप एकच प्रेझेंट आहे. म्हणून याचं नाव काय पडलं? मोनो कार्बोझॅलिक ॲसिड. काय नाव पडलं त्याचं? मोनो कार्बोझॅलिक ॲसिड. आता पुढचं बघा, डाय कार्बोझॅलिक ॲसिड म्हणजे याचा अर्थ काय? ह्याच्यामध्ये दोन कार्बोझॅलिक ग्रुप पाहिजेत. मग आपल्याला दिलं आहे ऑक्झॅलिक ॲसिड. काय फॉर्म्युला? COOH आणि काय? COOH. बघा आणि ट्वाईस H2 ॲक्च्युली ऑक्झॅलिक ॲसिडमध्ये प्रेझेंट आहे. ऑक्झॅलिक ॲसिड किती COOH ग्रुप प्रेझेंट आले? तर 2 आले. कोणकोणते आले बघा? हा COOH आणि हा COOH. किती ग्रुप आले? 2 COOH ग्रुप प्रेझेंट आले. म्हणजे त्याला काय म्हणलं? डाय कार्बोझॅलिक ॲसिड. डाय कार्बोझॅलिक ॲसिड. डाय कार्बोझॅलिक. 2 कार्बोझॅलिक ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून त्याला काय म्हणलं? डाय कार्बोझॅलिक ॲसिड. आता थर्ड बघून घ्या. ट्राय कार्बोझॅलिक ॲसिड. काय बघायचं आपल्याला? ट्राय कार्बोझॅलिक ॲसिड. आता ट्राय याचा अर्थ 3 काय पाहिजे? कार्बोझॅलिक ग्रुप पाहिजे. 3 काय पाहिजे? कार्बोझॅलिक ग्रुप पाहिजे. आता त्याचे एक्झाम्पल काय दिले? सायट्रिक ॲसिड. बघा या ठिकाणी दिलेलं आहे आपण. काय दिलं याचं एक्झाम्पल? सायट्रिक ॲसिड. आता सायट्रिक ॲसिडमध्ये एक मिनटं.
तुम्हाला दिसण्यासाठी थोडंसं हां, ओके ठीक आहे. आता या ठिकाणी सायट्रिक ॲसिड इथं ऑलरेडी मी फॉर्म्युला क्रिएट केला आहे. पुन्हा दाखवतो इथं तुम्हाला. ट्राय कार्बोझॅलिक ॲसिड. तर ट्राय कार्बोझॅलिक ॲसिडमध्ये ओके. सायट्रिक ॲसिड दिलेला आहे. ह्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला पी-वाय-क्यू जर बघितलं तुम्ही तर 100% ह्याच्यावर सॉरी सायट्रिक ॲसिडवर क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तुम्हाला काय विचारलेलं आहे? नंबर ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंट इन अ सायट्रिक ॲसिड, नंबर ऑफ कार्बोझॅलिक ग्रुप प्रेझेंट इन अ सायट्रिक ॲसिड अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. बघा या ठिकाणी दिलेलं आहे ऑलरेडी पण तरी पण मी ते दाखवतो तुम्हाला. फॉर्म्युला काय CH2COOH त्यानंतर CCOOH याला एचला काय येणार आहे तर OH प्रेझेंट आहे. त्यानंतर काय आला CH2 आणि काय मिळालं COOH. तर ह्याचा क्वेश्चन काय विचारला होता मागच्या वर्षी तर नंबर ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंट इन अ सायट्रिक ॲसिड तर किती प्रेझेंट आहेत बघा 1 2 3 4 5 आणि 6 कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत. क्वेश्चन विचारला होता n मोल ऑफ नंबर ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंट इन n नंबर ऑफ सायट्रिक ॲसिड नंबर ऑफ सायट्रिक ॲसिडमध्ये किती कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत. तर आपण याच्यामध्ये काय बघितले 6 कार्बन याचाच अर्थ 6n कार्बन ॲटम काय झाले प्रेझेंट झाले 6n कार्बन ॲटम. तर हे सिंपल आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजेच कोणते आहे ते कार्बोनिल कंपाऊंड अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोझिलिक ॲसिड. हे थोडंसं जरा व्यवस्थित पाहिलं त्याच्यात काय आता क्लिअरच झालं असेल कारण हे खूप सिंपल आहे आणि मी ते त्या पद्धतीने शिकवलेलं पण आहे. ओके तर लक्षात ठेवायचं या पद्धतीनं लक्षात ठेवायचे तुम्हाला जे आता मी सांगितलं त्या पद्धतीनं. जास्त फोकस काय करायचं तुम्हाला इथं फक्त कीटोनमध्ये काय होणार तुम्हाला सिमेट्रिक अनसिमेट्रिक भेटेल. अल्डिहाइड आणि कार्बोझिलिकमध्ये भेटणार नाही. तिन्हीमध्ये ॲलिफॅटिक पण असेल आणि ॲरोमॅटिक पण असेल. ॲलिफॅटिकला काय अडचण नाही अल्किल ग्रुप अटॅच असेल. ॲरोमॅटिकला काय पाहिजे फंक्शनल ग्रुप डायरेक्टली अटॅच बेन्झिन ॲरोमॅटिक रिंगला पाहिजे. फंक्शनल ग्रुप डायरेक्टली अटॅच कशाला पाहिजे ॲरोमॅटिक रिंगला पाहिजे. त्या पद्धतीने आपण काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. चला नेक्स्ट बघून घेऊ. आता आपल्याला बघायचं IUPAC नॉमेनक्लेचर काय बघायचं आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर. ओके आता IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये ओके IUPAC नॉमेनक्लेचर बघू आपण. आता IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये बघा तिन्हीचं दिले आपल्याला अल्डिहाइड आहे कीटोन आहे. पुढच्या पेजमध्ये आपला कार्बोझॅलिक ॲसिड असेल. अल्डिहाइड कीटोन आपल्याला एक त्याच्यातला पलीकडे एक पलीकडे गेला आपण बघू नंतर. आता याच्यामध्ये अल्डिहाइड आहे आपल्याला ॲलिफॅटिक कंपाऊंड म्हटलं अलिसायक्लिक असेल किंवा ॲरोमॅटिक हे 3 टाईप्स आहेत. ओके आता वन बाय वन आपण याच्यातलं नॉमेनक्लेचर बघू आपण. जर पॅरेंट नेम आला म्हणजे अल्डिहाइड हा जर पॅरेंट असेल अल्डिहाइड काय असेल पॅरेंट असेल तर आपण काय करतो रिप्लेस बाय कशाने करतो AL न करतो जर पॅरेंट असेल तर. आणि नसेल ओके प्रिफिक्सला जोडायचं असेल तर त्याला म्हणलं जातं फॉर्म्युल. त्याला काय म्हणलं जातं फॉर्म्युल. आपण एक्झाम्पल जे दिले तिचं बघून घेऊ. हे 2 एक्झाम्पल बघू घेऊ. एक आहे हेक्झॅनल आहे. हेक्झॅनल म्हणजे हेक्झेनला अल्डिहाइड ग्रुप अटॅच झालेला आहे हेक्झॅनल. हे काय अवघड नाही. हेक्झॅनलचं आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे CH3 CH2 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 किती झाले 4 झाले. CH2 5 झाले म्हणजे डबल बॉन्ड O आणि काय झाला 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 ओके 6 आहे समजलं हेक्झॅनल तयार झालं. ओके अल्डिहाइड ग्रुप आहे. पण आता दुसरं जे कंपाऊंड दिलेलं आहे बघा 3 फॉर्मिल हेक्झॅनोइक ॲसिड. आता सगळ्यात जास्त प्रायोरिटी हे कार्बोझॅलिक ग्रुपचे असते सगळ्यात जास्त हायेस्ट एक नंबरला कोण कार्बोझॅलिक ग्रुप. आता कार्बोझॅलिक ग्रुपला 1 नंबरची प्रायोरिटी किती कार्बन पाहिजेत आपल्याला हेक्झॅनोइक म्हणजे 6 कार्बन पाहिजेत. 6 कार्बन घेतले 1 2 3 4 5 आणि 6. ओके आता त्याला काय जोडायचं ॲसिड ग्रुप जोडला C डबल बॉन्ड OH आणि ह्याला प्रायोरिटी दिली 1 कारण सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटी कोणाला आहे तर कार्बोझॅलिक ग्रुपला आहे. आता 3 नंबरला काय झालं 1 2 आणि 3 मग काय करणार याला तर फॉर्म्युल ग्रुप याला काय करायचं आपल्याला अल्डिहाइड काय करायचं ग्रुप काय करायचं आपल्याला 3 फॉर्म्युल हेक्झॅनोइक अल्डिहाइड ग्रुप काय करायचं 3 नंबरला काय करायचं अटॅच करायचं. ओके आता पुढं म्हणजे काय 3 नंबरला काय पाहिजे फॉर्म्युल एकच मिनटं बरोबर आहे. 3 नंबरच्या कार्बनला फॉर्म्युल ग्रुप आपल्याला काय करायचं अटॅच करायचं मग काय होणार ते हेक्झॅनोइक ॲसिड 6 कार्बन ॲटम्स घेतले आपण त्याला काय करू शकतो आपण अल्डिहाइड ग्रुप काय करायचं R C डबल बॉन्ड O आणि काय करायचं H आपल्याला काय करायचं ग्रुप त्याला अटॅच करायचा. ओके चला पुढे बघून घेऊ आपण याच्यामध्ये अल्डिहाइडमध्ये काय करायचं पुढं अलिसायक्लिकमध्ये बघायचं आपल्याला. अलिसायक्लिकमध्ये तर पॅरेंट नेम कोण आहे तर सायक्लो अल्केन कार्बल्डिहाइड
काय ते सायक्लो अल्केन कार्बाल्डिहाइड. म्हणजेच काय दिलेलं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं बघा, सायक्लोहेक्झेन कार्बाल्डिहाइड हे काय त्याचं एक्झाम्पल आहे. IUPAC पॅरेंट नेम काय बघा त्याच्यामध्ये, तर ते सायक्लो अल्केन काय कार्बाल्डिहाइड हे काय पॅरेंट नेम आहे. त्यानंतर ॲरोमॅटिक रिंग असेल तर त्याचं काय होतं, बेन्झाल्डिहाइड. जे मगाशी मी तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करून दिलं होतं मला, ते काय झालं बेन्झाल्डिहाइड. जे पहिले एक्झाम्पल दिलेलं आपल्याला काय दिलेलं आहे, 3 मिथिल बेन्झाल्डिहाइड. म्हणजे काय करायचं आपल्याला, बेन्झाल्डिहाइड स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. ओके, हा काय झाला CHO, हा झाला बेन्झाल्डिहाइड. आणि त्याच्यात किती नंबरला पाहिजे, 3 नंबरला, 1, 2 आणि 3. 3 नंबरला कोण पाहिजे, मिथिल पाहिजे. म्हणजे काय झालं, हे 3 मिथिल बेन्झाल्डिहाइड. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचे हे डिटेल. आता बघा, त्यानंतर हे बाकीचे 4 फॉर्म्युल बेन्झोइक ॲसिड असेल. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे कीटोन. कीटोनमध्ये पण तेच जे मगाशी आपण बघितलं, ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक आणि अलिसायक्लिक कंपाऊंड. सायक्लिक पाहिजे अलिसायक्लिकमध्ये तर काय दिलं, सायक्लो अल्कॅनोन. काय दिलं, हे सायक्लो अल्कॅनोन. म्हणजे काय होणार बघा, हे अशा पद्धतीचं हे काय झालं, रिंग झाली, त्याला डबल बॉन्ड O जोडला आणि ह्या पद्धतीनं काय तयार झालं, हे सायक्लो अल्कॅनोन. ओके, म्हणजे आता सायक्लिक कंपाऊंड आहे पण ते ॲरोमॅटिक नाही, हे लक्षात घ्या. सायक्लिक कंपाऊंड आहे पण ते काय नाही, ॲरोमॅटिक नाही. म्हणजे आपण कोणत्याही कंपाऊंडला अटॅच करू शकतो. या ठिकाणी दिलेलं आहे बघा, सायक्लोहेक्झॅनोन. म्हणजे हे काय झालं, हे सायक्लोहेक्झॅनोन आहे. जे स्ट्रक्चर काढलेलं आहे ते सायक्लोहेक्झॅनोन आहे. आता याला काय करायचं, 4 नंबरला मिथिल ग्रुप करायचा. म्हणजे 1, 2, 3 आणि 4. 4 नंबरला आपण काय जोडला, मिथिल ग्रुप जोडला. म्हणजे काय झालं, 4 मिथिल सायक्लोहेक्झॅनोन तयार झालं. ओके, त्यानंतर काय ॲरोमॅटिक असेल तर त्याला फेनोन म्हटलं जातं. सफिक्स आहे ते फेनोन. जो मगाशी आपण स्ट्रक्चर बघितलं, 2 बेन्झिंग रिंग आहे आणि त्याला डबल बॉन्ड O दोघांच्या मध्ये, त्याला आपण काय म्हटलं, बेन्झोफिनोन आणलं. बेन्झोफिनोन असेल, ॲसिटोफिनोन असेल, मग ॲसिटिल ग्रुप CH3C डबल बॉन्ड O आणि PH म्हणजे बेन्झिंग रिंग, त्याला काय केलं आपण, अटॅच केले. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं, याचं नॉमेनक्लेचर लक्षात ठेवायचं आहे. सिम्पल नॉमेनक्लेचर आहे, ह्याच्यामध्ये काय अवघड आहे असं वाटत नाही. ओके, मग काय करायचं आपल्याला, ॲलिफॅटिक माहिती आपल्याला की सिंगल चेन असेल, त्याच्यामध्ये जर अल्डेल ग्रुप एकच असेल तर तो काय करायचा आपल्याला. म्हणजे आता बघा या ठिकाणी हे आता तुम्ही सांगू शकता, CH3 CH2 C डबल बॉन्ड O आणि काय केलं, H. किती कार्बन प्रेझेंट आहे, 1, 2, 3. 3 कार्बन म्हणजे काय झालं, प्रोपेन तयार झालं. 3 कार्बन म्हणजे काय झालं, प्रोपेन. मग आता काय सांगितलं तुम्हाला की अल्डेड ग्रुप असेल तर E काढायचा आणि जोडायचा Al, नाव काय झालं, प्रोपॅनल. काय तयार झालं, प्रोपॅनल. अशा पद्धतीने अल्डिहाइड्स. कीटोनच्या बाबतीमध्ये काय करायचं, आता समजा कीटोन बघू आपण, CH3 C डबल बॉन्ड O आणि काय केलं, CH3. किती कार्बन प्रेझेंट आहेत, 3 कार्बन प्रेझेंट आहे. 3 कार्बन म्हणजे काय लिहिलं आपण, प्रोपेन लिहिलं. 3 कार्बन म्हणजे काय लिहिलं आपण, प्रोपेन लिहिलं. आता प्रोपेन लिहिलं तर आता काय करायचं, E काढायचं आणि काय जोडायचं आपल्याला, ONE जोडायचं. काय जोडायचं, ONE. नाव काय झालं, प्रोपॅनोन तयार झालं. काय तयार झालं, हे प्रोपॅनोन. मग अशा पद्धतीने आपण काय करायचं, सॉल्व्ह करायचं. इव्हन तुम्हाला असं विचारलं जातं, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज कीटोन. मग आपल्याला काय स्ट्रक्चर काढायची गरज आहे का, तर नाही गरज आहे. डायरेक्टली शेवटीचे अक्षर बघायचे, शेवटचे अक्षर जर आपण लक्षात घेतले इझिली आपल्याला समजते. बघा या ठिकाणी Al आहे, याचा अर्थ याच्यामध्ये अल्डिहाइड आहे. हे तर ONE आहे, याचा अर्थ याच्यामध्ये कीटोन आहे. ओके, पुढे आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड बघायचे, ते बघू आपण. मग अशावरून देखील तुम्हाला इझिली सांगू शकता की की याच्यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप काय प्रेझेंट आहे. ओके, मग यामध्ये आपल्याला समजलं प्रोपॅनल याचा अर्थ 100% अल्डिहाइड आहे. प्रोपॅनोन असेल तर 100% ONE आहे, याचा अर्थ कीटोन आहे. OATE आपण इस्टरचं बघू, OATE तर त्याच्यामध्ये 100% काय प्रेझेंट आहे, इस्टर प्रेझेंट आहे. OL सगळ्यात शेवटी असेल तर त्याच्यामध्ये अल्कोहोल प्रेझेंट आहे. म्हणजे त्याच्या शेवटच्या शब्दावरून देखील आपण इझिली सांगू शकतो की या कंपाऊंडमध्ये, दिलेल्या कंपाऊंडमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. अशा पद्धतीचे सुद्धा क्वेश्चन्स आपल्याला 12वीचे आपल्याला PYQमध्ये बघायला भेटतील. चला पुढचा पार्ट बघू घेऊ, कार्बोक्सिलिक ॲसिडचा. आता कार्बोक्सिलिक ॲसिड ॲलिफॅटिकचं तेच आहे, अल्कोनॉइक, हा कार्बोक्सिलिक ॲसिडचे. आता कार्बोक्सिलिक ॲसिड पहिलं काय दिलेलं आहे की अल्केन आहे. पॅरेंट नेम काय, अल्केन आहे. त्याला काय म्हणलं, अल्कॅनॉइक ॲसिड. बघा लक्षात घ्या, काही वेगळं नाही, अल्केन आहे. काय सांगितलं तुम्हाला, E काढायचं आणि जोडायचं OIC ॲसिड. काय जोडायचं, OIC. बघा काय जोडलं आपण याच्यामध्ये, हाच पार्ट जोडलेला आहे फक्त. हा जर शेवटी आला, कुठल्याही कंपाऊंडच्या शेवटी हा आला तर 100% याच्यामध्ये कार्बोक्सिलिक ग्रुप प्रेझेंट आहे. 100% काय प्रेझेंट आहे, कार्बोक्सिलिक ग्रुप प्रेझेंट आहे. आपण 1-2 एक्झाम्पल घेऊ. बघा काय दिलं बघा, CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड OH. हे लिहिलं काय, CH3 CH2 CH2 COOH. हे दोघांचा अर्थ एकच आहे, COOH असे लिहिलं जातं. याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप C डबल बॉन्ड O
स्ट्रक्चरमध्ये. अदरवाईज असेही आता रेग्युलरच्या फॉर्मॅटमध्ये जर आपण बघितलं तर ह्या पद्धतीनं आपल्याला लिहिलेलं दिसतं. पण हे जास्त ॲक्युरेट, दोन्ही ॲक्युरेटच आहेत. पण ह्या पद्धतीनं आपल्याला रिएक्शन कशी करता येईल, रिएक्शन मेकॅनिझम करायचं असेल तर ह्या पद्धतीनं लिहिलेलं ओके राहतं. कारण आपल्याला कार्बोनिल ग्रुप कुठं आहे, कसा अटॅक केला जातो, कुठला ॲसिडिक प्रोटॉन आहे, कधी एक्स्ट्रॅक्ट केला जाईल, तर ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त इझिली अंडरस्टँड होतं. ओके, चला या अल्कोनॉइक ॲसिड जर बघितलं आपण, कार्बन किती आहेत बघा, काउंट करा. 1 2 3 4. 4 म्हणजे किती आला? 4 आला, ब्युटेन आला. 4 म्हणजे काय आला? ब्युटेन आला. तर ब्युटेन आल्यानंतर आता मी काय सांगितलं? ई रिप्लेस करायचं. काय रिप्लेस करायचा? ई. ई रिप्लेस कुणानं करायचा? OIC ॲसिड. ई रिप्लेस बाय OIC ॲसिड. मग आपण काय केला? ई काढून टाकायचा आणि जोडायचं काय? OIC ॲसिड. काय जोडायचा? OIC. काय तयार झालं? ब्युटॅनॉइक ॲसिड. काय तयार झालं? हे ब्युटॅनॉइक ॲसिड. मग अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे तर सॉल्व्ह करायचं. अशा पद्धतीनं सिंपल आहे. पहिलं संपलं. काय? अलिफॅटिक. अलिसायक्लिक. अलिसायक्लिक म्हणजे रिंग पाहिजे, फक्त ॲरोमॅटिक नको आहे. अलिसायक्लिक. पॅरंट काय? सायक्लो येणार. काय शब्द येणार त्याच्यामध्ये? सायक्लो. कुठेही गेलं तर काय येणार आहे? सायक्लो येणार. ओके, आपण एखादं एक्झाम्पल बघू. काय झालं? हा हेक्झेन तयार झाला. सायक्लोहेक्झेन. काय तयार झाला? सायक्लोहेक्झेन. आता सायक्लोहेक्झेन आहे, सायक्लोहेक्झेन. आता हे सायक्लोहेक्झेनला मी काय करणार आहे तर ॲसिडिक ग्रुप अटॅच करणार. मला ह्याला अटॅच केला, सी डबल बॉन्ड ओ आणि एच केलं. काय अटॅच केलं? सी डबल बॉन्ड ओ एच. आता हा जो कंपाऊंड आहे याचं नाव मिळालं आपल्याला सायक्लो. कोणती रिंग कंपाऊंड असेल तर त्याला आपण म्हणतो सायक्लो. ह्या ठिकाणी काय असं जर केलं, किती कार्बन होतील बघा? 1 2 3 4. 4 म्हणजे काय झालं? सायक्लोब्युटेन तयार झालं. काय तयार झालं? सायक्लोब्युटेन. किंवा मग असं पद्धतीचं असेल, 5 झाले म्हणजे काय झालं? सायक्लोपेंटेन झालं. ओके, मग कशालाही सायक्लोब्युटेन असू दे, सायक्लोपेंटेन असू दे, हे एक्झाम्पल जर बघितलं, सायक्लोहेक्झेन आहे, त्याला ॲसिड काय ग्रुप अटॅच झाला? कार्बोक्सिलिक ग्रुप अटॅच झाला. काय झालं? हे 6 आहेत म्हणजे नाव काय झालं? सायक्लोहेक्झेन तयार झालं. काय तयार झालं? हे सायक्लोहेक्झेन. सायक्लोहेक्झेनला ॲसिड ग्रुप अटॅच झाला म्हणजे सायक्लोहेक्झेन कार्बोक्सिलिक ॲसिड झालं. काय झालं? हे सायक्लोहेक्झेन कार्बोझॅलिक ॲसिड. बघा, हे एक्झाम्पल दिले, सायक्लोहेक्झेन कार्बोझॅलिक ॲसिड. ओके, अलिसायक्लिकमध्ये काय मिळालं आपल्याला? सायक्लोहेक्झेन कार्बोझॅलिक ॲसिड ग्रुप प्रेझेंट आला. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं? नॉमेनक्लेचर द्यायचं. आता शेवटी जा बघायचं आपल्याला ॲरोमॅटिक, जे मगाशी, एकच मिनटं. ओके, ॲरोमॅटिक आहे. आता ॲरोमॅटिकला अटॅच करायचं आहे. हां, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल हे एक्झाम्पल आहे. बेन्झीन आहे, ॲरोमॅटिक आहे आणि त्याला ग्रुप जोडला COOH. बेन्झीन आहे मगाच्यासारखंच, बेन्झीन लिहा. ओके, आणि हा ॲसिड ग्रुप आहे, ई काढून टाका. काय जोडा? OIC जोडा. काय तयार झालं? बेन्झोइक ॲसिड. काय तयार झालं? हे बेन्झोइक ॲसिड. मग बेन्झोइक ॲसिड असेल, मग पुढं आपण जर बाकीचे ग्रुप अटॅच केले ह्याला, मग ते आपण सॅलिसिलिक ॲसिड OH ग्रुप, ह्यालाच परत काय झाला? OH ग्रुप अटॅच झाला. मग वेगवेगळे कंपाऊंड्स आपल्याला त्याच्यापासून तयार होऊ शकतात. ओके, सक्सिनिक ॲसिड असेल, सक्सिनिक नाही, ॲरोमॅटिकमध्ये बेन्झोइक ॲसिड येईल किंवा सॅलिसिलिक ॲसिड प्रेझेंट येऊ शकतं याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं आपण काय करायचं? त्याचं नॉमेनक्लेचर करायचं. सिंपल आहे. अल्डेड असेल तर AL, कीटोन असेल तर ONE, आणि ॲसिड असेल, कार्बोझॅलिक ॲसिड असेल तर OIC ॲसिड. एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. तुम्ही इझिली काय करू शकता? नॉमेनक्लेचर देऊ शकता. नॉमेनक्लेचर काय करायचं आहे आपल्याला? प्रायोरिटी ग्रुपनुसार काय करायचं? त्याला नॉमेनक्लेचर करायचं. ओके, चला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे. हाही नेक्स्ट पॉईंट इम्पॉर्टंट पार्ट आहे. काय इम्पॉर्टंट पार्ट आहे तर फिजिकल प्रॉपर्टीवर 100% क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटतो फिजिकल प्रॉपर्टीमध्ये. ओके, आता फिजिकल प्रॉपर्टी जी दिलेली आहे, तर फिजिकल प्रॉपर्टी तशी बघायला गेलं तर सोपंच आहे, काय अवघड नाही. फिजिकल प्रॉपर्टी अल्डेहाइड, कीटोन आणि कार्बोझॅलिक ॲसिड काही कंपाऊंड दिले जातील आणि तुम्हाला इन्क्रीजिंग ऑर्डर किंवा डिक्रीजिंग ऑर्डरच्या आधारे तुम्हाला बॉइलिंग पॉईंट, सोल्युबिलिटी हे विचारलं जाऊ शकतं. ओके, आता याच्यामध्ये बघा, सगळ्यात जास्त मग अशीच तुम्हाला सांगितलं, इन्क्रीज ॲज द नंबर ऑफ कार्बन ॲटम इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट. कार्बन ॲटम जर वाढत गेले तर त्याचा बॉइलिंग पॉईंट वाढत जाईल. कधी? जर सेम फंक्शनल ग्रुप असेल तर. फॉर एक्झाम्पल जर मी म्हणलं इथं काय, इथं HC डबल बॉन्ड OH, किती कार्बन प्रेझेंट आहे? 1 प्रेझेंट आहे म्हणजे नाव काय झालं? मिथेनॉइक ॲसिड झालं. परत मी काय केलं? CH3C डबल बॉन्ड OOH, काय झालं? इथेनॉइक ॲसिड, प्रोपॅनॉइक ॲसिड, ब्युटॅनॉइक ॲसिड. असे 4 ॲसिड तुम्हाला जर दिले असतील
तर मात्र मग तुम्हाला हा रूल वापरायचा, इन्क्रीज द नंबर ऑफ कार्बन ॲटम, इन्क्रीज द बॉइलिंग पॉईंट. ओके, नंबर ऑफ कार्बन ॲटम वाढले, मोलार मास, मॉलिक्युलर वेट वाढलं, मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. ओके, पण कधी फंक्शनल ग्रुप सेम असेल तर हे लक्षात ठेवायचं. अदरवाईज मग तुम्हाला इथं कंपाऊंड दिलं CH3 डबल बॉन्ड OH आणि त्याला मग पुढं काय लावलेलं आपल्याला वेगळे फंक्शनल ग्रुप असेल तर मात्र आपल्याला कोणता फंक्शनल ग्रुपचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे त्यानुसार आपल्याला त्याचा ॲनालिसिस करावं लागेल. इन्क्रीज द नंबर ऑफ कार्बन ॲटम समजलं आपल्याला, इन्क्रीज द नंबर ऑफ कार्बन ॲटम, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस, मीन्स व्हॉट, तर मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. संपला. पुढं आता हे जे कंपाऊंड आहे हे फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवायचे. सगळ्यात जास्त कुणाचा असणार आहे तर कार्बोझॅलिक ॲसिडचा असणार आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हायड्रोजन बॉन्डिंग त्याच्यामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग आहे. त्यानंतर कुणाचं आहे तर अल्कोहोलचं प्रेझेंट आहे. ओके, आपल्याला रिझन विचारलं तर ते सांगता आलं पाहिजे. रिझन हेच की इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनमध्ये कोणतं इंट्रॅक्शन आहे तर हायड्रोजन बॉन्डिंग. कोणतं आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग. तर हायड्रोजन बॉन्डिंग त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे. ओके, म्हणजे आपल्याला मिळालं कार्बोझॅलिक ॲसिड, त्यानंतर अल्कोहोल, त्यानंतर कीटोन, त्यानंतर अल्डिहाइड, इथर आणि अल्केन. हे सिक्वेन्स तुम्हाला लक्षातच ठेवायचं, हे लक्षातच ठेवायचं. कार्बोझॅलिक ॲसिड, अल्कोहोल, कीटोन, अल्डिहाइड, इथर आणि अल्केन. सिंपल आहे. बघा पुन्हा एकदा, कार्बोझॅलिक ॲसिड, अल्कोहोल. कार्बोझॅलिक ॲसिड नंतर अल्कोहोल सिंपल लक्षात ठेवायचं आहे. कार्बोझॅलिक ॲसिडमध्ये पण OH, C डबल बॉन्ड OH आहे आणि अल्कोहोलमध्ये पण काय प्रेझेंट आहे OH. म्हणजे पहिल्यांदा आलं कार्बोझॅलिक ॲसिड, त्यानंतर आला अल्कोहोल. दोघांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट आहे. अजून काय दोघांमध्ये काय प्रेझेंट आहे, हायड्रोजन बॉन्डिंग आहे. कार्बोझॅलिकमध्ये जरा स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट आहे, त्यामुळे त्याचा जास्तीत बॉइलिंग पॉईंट म्हणजे हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होण्यासाठी जास्त एनर्जी लागेल आणि जास्त एनर्जी लागला म्हणजे बॉइलिंग पॉईंट त्याचा जास्त, म्हणजे कार्बोझॅलिक ॲसिड झालं. त्यानंतर बघितलं आपण अल्कोहोल आहे, त्यानंतर कीटोन आहे, त्यानंतर अल्डिहाइड आहे, त्यानंतर इथर आहे, त्यानंतर अल्केन्स आहे. ओके, त्यानंतर सोलिबिलिटी. म्हणजे सोलिबिलिटी इन वॉटर कशामध्ये बघायचं, वॉटर डिक्रीजेस विथ इन्क्रीज द मोलार मास. मोलार मास वाढलं की सोलिबिलिटी कमी कमी होणार. म्हणजे छोटा मॉलिक्युल असेल तर इझिली पाण्यात टाकला की डिझॉल्व्ह होणार आहे, मोठा मॉलिक्युल त्याच्यामध्ये टाकला तर डिझॉल्व्ह होण्यासाठी वेळ लागणार आहे. एवढंच फक्त आहे. म्हणजे याच्यामध्ये तेच दिलेलं आहे. काय सांगितले, सोलिबिलिटी इन वॉटर डिक्रीजेस विथ, काय सांगितलं, डिक्रीजेस विथ इन्क्रीज द मॉलिक्युलर मास. म्हणजे मोलार मास वाढत गेलं तसं त्याचा वॉटर डिक्रीज, सोलिबिलिटी काय झाली, डिक्रीज झाली. जसं या ठिकाणी आपण काय दिलेलं आहे की मिथेनॉइक ॲसिड दिले, इथेनॉइक ॲसिड दिले, पुढे पेंटॅनॉइक ॲसिड असेल, म्हणजे प्रोपॅनॉइक आहे, त्यानंतर ब्युटॅनॉइक, पेंटॅनॉइक. म्हणजे ह्या केसमध्ये मॉलिक्युलर वेट वाढत गेलं तसं त्याची सोलिबिलिटी काय होते, कमी कमी होत जाते. बॉइलिंग पॉईंटच्या आधारे जर विचार केला, मॉलिक्युलर वेट वाढलं तर त्याचा बॉइलिंग पॉईंट काय होणार आहे, वाढत जाणार आहे. ओके, म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम वाढले म्हणजे मॉलिक्युलर वेट वाढलं, मॉलिक्युलर वेट वाढलं म्हणजे त्याचा बॉइलिंग पॉईंट वाढला. आणि मग जर फंक्शनल ग्रुपच्या बाबतीमध्ये विचार केला तर सगळ्यात जास्त कार्बोझॅलिक ॲसिड, त्यानंतर अल्कोहोल, त्यानंतर कीटोन, त्यानंतर अल्डिहाइड, त्यानंतर इथर, त्यानंतर अल्केन. तर अशा पद्धतीचं आपल्याला आहे त्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं. ओके, चला नेक्स्ट पार्ट बघू आपण. आता ही जी न्यूक्लियोफिलिक ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन विथ अमोनिया डेरिव्हेटिव्ह. आता हे जर शिकवायला लागलं आणि विथ मेकॅनिझम शिकवायला लागलं तर आपल्याला खूप वेळ लागणार आहे, कारण ते तुम्ही थेरॉटिकलमध्ये ऑलरेडी शिकलेलं आहे. आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. म्हणजे तुम्हाला आपल्याला माहिती आहे की 1 मिनिटापेक्षा कमी वेळ आपल्याकडे प्रेझेंट आहे, 1 मिनिटापेक्षा कमी, आणि त्या वेळेमध्ये आपल्याला काय करायचं, न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. तेव्हा मग मी काय की याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे काय प्रेझेंट आहे की याच्यामध्ये लोन पेअर प्रेझेंट आहे. एखादं जर बघायचं झालं तर आपण बघू शकतो, कारण त्या पद्धतीचं लक्षात ठेवून सॉल्व्ह करत बसला तर 100% वेळ जाणार आणि तेवढा वेळ आपल्याकडे नाही. त्या पद्धतीने आपल्याला सोडवायची गरज पण नाही. आपल्याला त्याच्या शॉर्ट ट्रिक्स आल्या पाहिजेत. डायरेक्टली आपल्याला काय रिएजंट जर बघितला तर रिएक्शन कशी होते, कोणता ग्रुप कुठं अटॅच झाला पाहिजे एवढंच लक्षात राहिलं पाहिजे. कारण आपल्याला डायरेक्ट आन्सरला मार्क, आपल्याला स्टेप वाईज मार्क परीक्षा झाली आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये आपल्याला स्टेप वाईज मार्क आहेत, मेकॅनिझम दाखवा किंवा बाकीचं मटेरियल दाखवा. पण आपल्याला CETला त्याची गरज नाही, त्यामुळे आपल्याला त्याची त्या पद्धतीने सॉल्व्ह करायची देखील गरज नाही. जर करायचं झालं तर आपल्याला कसं करणार बघा, हे काय मिळालं आपल्याला की RC ह्या पद्धतीने लिहू वाटल्यास, पण या ठिकाणी काय दिलेलं आहे, बट RC डबल बॉन्ड O आणि काय प्रेझेंट आहे आपल्याला R डॅश प्रेझेंट आहे. मग आपल्याला कोणाची ॲडिशन होणार आहे तर NH2 आणि त्यानंतर कोण प्रेझेंट आहे, OH आहे, NH2चा अटॅक होणार, इथं निगेटिव्ह चार्ज तयार होणार. ओके, अशा पद्धतीचे मेकॅनिझम बघा. R आहे, इथं आला निगेटिव्ह चार्ज झाला, मी R ह्या ठिकाणी लिहिला. त्यानंतर इथं कोण आहे, N आहे, इथं NH, इथं NH, 2 H घेतले, इथं आला OH. हा काय करणार, हा निगेटिव्ह चार्ज आहे, प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करणार,
पुन्हा आर सी, इथं काय होणार आहे ओ एच होईल, इथं आर होईल, परत इथला एक एच निघून गेला. इथे ॲक्च्युली काय झालं 1 2 3 4 पॉझिटिव्ह चार्ज होता, तो पॉझिटिव्ह चार्ज निघून गेला, इथं पॉझिटिव्ह होता, हा निघून गेला, राहिला काय एच, इथं आला ओ एच. परत काय करेल हा ओ एच आहे, काय करणार एचला घेणार, तयार काय होणार H2O तयार होणार. ओके, हे तुम्ही मेकॅनिझम सॉल्व्ह केले बघा. समजा हा H2O आहे, हां, तर H2O मध्ये इथं काय प्रेझेंट आहे, H प्लस प्रेझेंट आहे, OH मायनस प्रेझेंट आहे. ओके, हा लोन पेअर काय करणार, हा Hला घेणार, हा Hला घेतला, काय तयार झाला आर सी, इथं OH2 तयार झाला. ओके, पॉझिटिव्ह चार्ज होईल, इथं आर, इथं एन, इथं एच, इथं OH, हा काय झाला निघून गेला. ओके, इथं काय झालं पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला, हा निघून गेला, पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला, हा या ठिकाणी ड्रॉप ऑफ झाला, म्हणजे काय तयार झालं आर सी, इथं आर, त्यानंतर इथं एक, हां ठीक आहे, आर सी आर, त्यानंतर काय मिळणार आपल्याला या ठिकाणी दाखवतो आर सी, इथं काय झालं आर डॅश, इथं आला डबल बॉन्ड, इथं आला एन, इथं आला काय आला ओ एच, इथला काय निघून गेला 1 2 3 4 1 2 3 4. ओके, या अशा पद्धतीचं कंपाऊंड किती वेळ लागला, खूप वेळ लागेल. म्हणजे हे तुम्हाला असं मेकॅनिझम करायचं, सॉल्व्ह करायचं स्टेप वाईज आपल्याला दाखवण्याची गरज आहे का, तर मला वाटतं ह्याची काही गरज नाही. बघा इथून कुठून आले स्टेप आपली या ठिकाणून आले. ओके, म्हणजे हे इथून स्टेप करत करत आलो आणि ह्या ठिकाणी आपलं काय तयार झाला आर सी आर डॅश डबल बॉन्ड एन. मग या ठिकाणी तेच आहे प्रॉडक्ट काय आर सी आर डबल बॉन्ड एन आणि ओ एच ऑक्झाम तयार झालं. म्हणजे हे मेकॅनिझम तुम्हाला करायला लागणार आणि मग तुम्हाला प्रॉडक्ट करायचं गरजच नाही. आपण काय करायचं शॉर्टटेक शोधायची. काय शोधायची बघा, आता हे रब करतोय कारण हे आपल्याला माहिती आहे की अशा पद्धतीने ॲक्च्युली ही रिएक्शन होते आणि आपल्याला कळालं प्रॉडक्ट पण येतोय आणि 100% असं असं केलं की येते. पण हे करण्यासाठी आपल्याला वेळ जाणार आहे आपल्याला माहिती आहे. मग आपल्याला काय करायचं की ह्याच्यापासून ह्याची रिएक्शन केली की डायरेक्ट प्रॉडक्ट कसा येईल ते आपल्याला बघायचं. बघून घ्या आता. मग आता काय करायचं ह्याच्यामध्ये काय दिलेलं आपल्याला आर सी आर डॅश डबल बॉन्ड ओ, त्यानंतर काय दिलं आपल्याला CH2 एन आणि इथं काय लिहिलं मी OH लिहिलं. ओके, काय करायचं हा डबल बॉन्ड ओ इथं दिलेला आहे, हा डबल बॉन्ड ओ आणि इथला एच, हे दोघं काढून टाकायचं. कोण काढून टाकलं आपण H2 मॉलिक्यूल काढून टाकलं. काय काढून टाकलं आपल्याला H2 बघा या ठिकाणी काय दिलेलं या ठिकाणी मायनस H2. मग H2 मायनस काय केलं आपण मायनस केल्यानंतर आपल्याला काय तयार होणार बघा, हे सगळं निघून गेलं. कार्बन डबल बॉन्ड हे सगळं निघून गेलं, डायरेक्ट नायट्रोजनला जोडलं बघा. आर सी डबल बॉन्ड एन ओ एच आणि काय झालं आर डॅश, आला प्रॉडक्ट ऑक्झाईम तयार झाला. काय डोकं जास्त करायची गरज आहे का, नाही गरज. काय काढायचं आपल्याला H2 काढा ना, सिम्पल. बाकी आता इथे बघा हा काय आहे, आता इथे दाखवतो हा ओ गेला, ह्याच्यातला H2 गेला, हा ओ गेला, इथला H2 गेला. काय होणार आहे, काय होणार आर सी ओ डबल बॉन्डच्या ठिकाणी आता H2 गेला. बघा आता कसं होईल बघा, तुम्हाला दाखवतो आता. हा काय गेला, एकच मिनिट. हं. काय घालवायचा ओ घालवायचा. ओ घालवल्यानंतर काय होईल, ओ गेला. आता काय करायचं ओच्या ठिकाणी काय जोडायचं, तर नायट्रोजन. इथला एन इथला ओ एक आणि इथला एक ओ आणि इथला H2 म्हणजे OH केलं, राहिलं एनच फक्त. मग एन आणि इथं काय राहिला NH2. बस आहे का NH2 एवढंच लक्षात ठेवायचं. आपल्याला H2 घालवायचं आहे, पण असे मग सेम होणार काहीच नाही. हे जे मेकॅनिझम सेम त्या सगळ्यांचं, हे जे काय ह्या दिलेल्या सगळ्या कंपाऊंडचं जे आपल्याला काय करायचं आहे अमोनिया डेरिव्हेटिव्ह बरोबर करायचं आहे. मग इथं अल्डिहाइड असू दे नाहीतर कीटोन असू दे. इथं काय दिलेलं बघा आर डॅश इज इक्वल टू एच. एच जर घेतला तर तो झाला अल्डिहाइड आणि आर डॅश इज नॉट इज इक्वल टू एच घेतला म्हणजे आर इज इक्वल टू आर डॅश इज इक्वल टू एनी आर किंवा आर डॅश घेतला आर किंवा आर डॅश म्हणजे एकतर सिमेट्रिक होईल किंवा अनसिमेट्रिकल होईल. ओके, तरी सुद्धा तो प्रॉडक्ट येणार आहे. सिंपल लक्षात ठेवा. पुन्हा एकदा मी सांगतो टर्म्स काय करायची, एकच एकदाच सांगतो म्हणजे हे सगळ्यांच्या रिएक्शन त्या हे कुठलेही घ्या, हे घेतलं तर काय होणार बघा. सी डबल बॉन्ड ओ आहे तो काढून टाकला, हा काय केला, काय केला हा काढून टाकला. काय जोडायचं इथला H2 काढून टाकायचा, संपलं. आणि ह्या एनला बस एवढं ह्याला काय करायचं जॉईन करायचं. मग काय होणार आर सी डॅश आर सी डबल बॉन्ड एन आलं का, सी डबल बॉन्ड एन. मग पुढचं ॲज इट इज NH सी डबल बॉन्ड ओ आणि NH2. त्यामुळे अशा पद्धतीत आता मेकॅनिझम करायचे पंथात पडायचं नाही, सॉल्व्ह करायचे प्रयत्न कारण आपल्याला इझिली आलं पाहिजे. हा इन केस जर आपल्याला नाहीच आठवा लागलं आणि वेळ असेल
तर मग मात्र तिथं मेकॅनिझम लिहायची गरज आहे. अदरवाईज हे आपल्याला जर आठवत असेल, कळत असेल तर इझिली आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. कारण मेकॅनिझम करण्यामध्ये आपल्याला खूप वेळ जाणार हे आपल्याला माहिती आहे. विदाऊट मेकॅनिझम जर आपला आता जशी ट्रिक वापरली त्या ट्रिकमध्ये जर सॉल्व्ह केलं आणि सुटत असेल तर 100% तुम्ही ह्या मेथडनं जाऊ शकता. ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, मॉलिक्यूल तयार करायचं आहे. इथं काय सेमी कार्बाझिड आहे, फेनिल हायड्रोजन आहे. काही विशेष केलेलं नाही, फक्त H2 मॉलिक्यूल प्रत्येकामधून H2 मॉलिक्यूल काय केला आपण रिमूव्ह केलेला आहे आणि डायरेक्टली C डबल बॉन्ड O चा C डबल बॉन्ड N केलेला आहे आणि H2 मॉलिक्यूल N2 मधला काढून टाकलेला आहे. ओके, या पद्धतीचे मॉलिक्यूल्स तयार झालेले आहेत. चला नेक्स्ट बघू. आता हे सगळे मेकॅनिझमचाच पार्ट आहे, फक्त तुम्हाला आता बघून घ्यायचं आहे. आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या इथं आले म्हणून दाखवलं तुम्हाला की अल्डिहाइड अल्कोहोल आहे, अल्कोहोल. तर अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं, अल्कोहोलचं म्हणजे हा काय ग्रुप आहे, OH ग्रुप आहे. इथं काय दिलेलं आहे, O दिलं, याचा अर्थ त्याचं ऑक्सिडेशन झालं. ऑक्सिडेशन झालं तर त्याचं काय तयार होतं, अल्डिहाइड तयार होतं. आणि अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन केलं तर तयार होतं कार्बोझॅलिक ॲसिड. काय तयार होतं, फर्दर ऑक्सिडेशन केलं तर कार्बोझॅलिक ॲसिड तयार होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, हे इक्वेशन नाही, मेकॅनिझम आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. मी फक्त आता इथं कशाचं काय होतं एवढंच सांगेन, कारण आपल्याला मेकॅनिझमचा पार्ट गरजेचा नाही. ही ओझोनोलायसिस आहे, O3चं आपल्याला माहिती आहे. तर काय करतो आपण, हे बघू आपण सिम्पल, CH डबल बॉन्ड CH आणि इथं काय R डॅश, इथं O आणि मग काय करणार, हे ब्रेक करतो, हे ब्रेक करतो आणि अशा पद्धतीचं मॉलिक्यूल म्हणजे इथं काय मिळालं आपल्याला, RC, इथं O आहे, तिथं डबल बॉन्ड O आणि इथं काय मिळणार आहे, H. ओके, अल्डिहाइड ग्रुप मिळाला. इथे बघा RC काय मिळाला, RC. इथं O दिसतोय तर त्याला डबल बॉन्ड O करायचे, इथे H करायचे, इथे अल्डिहाइड तयार झाला. ओके, इथं अल्डिहाइड या, ओके इथे ठीक आहे RC. पण ह्या ठिकाणी आरच्या ठिकाणी, या Hच्या ठिकाणी जर R असता म्हणजे बघा ह्या पद्धतीने रिॲक्शन असते, RC इथं R, त्यानंतर इथं काय असणार आहे, इथं H डबल बॉन्ड काय असणार आहे, इथं आपल्याला इथं डबल बॉन्ड, इथं C, इथं आला H, इथं आला R. 1 2 3 4, 1 2 3 4 आणि ह्याला जर करायचं असेल तर मग इकडे हा जो पार्ट आहे इथं तयार होईल, कीटोन तयार होईल आणि ह्या ठिकाणी काय तयार होईल, अल्डिहाइड तयार होईल. म्हणजे आपण जो पॅरेंट रिॲक्टंट घेतलेला आहे त्याच्यावर डिपेंडंट आहे, तो अल्डिहाइड तयार होईल का नाही तर कीटोन. तर ओझोनोलायसिसमध्ये दोन्ही होऊ शकतात, एक कीटोन होऊ शकतो, अल्डिहाइड होऊ शकतं, दोन्ही अल्डिहाइड होऊ शकतात, दोन्ही कीटोन होऊ शकतात. डिपेंड अपॉन द रिॲक्टंट काय आहे त्या रिॲक्टंटनुसार. ह्या ठिकाणी जर बघितलं तर अल्डिहाइड पण एक तयार झाला आहे, कीटोन पण तयार झाला. त्यानंतर ॲसिड क्लोराईड आहे. तर ही रोझरमन रिडक्शन रिॲक्शन हे तुम्हाला विचारली जाते मागच्या ह्याच्यावर 2 ते 3 क्वेश्चन, म्हणजे 2-4 शिफ्टला जर बघितलं तर 2-3 क्वेश्चन ह्या रोझरमन रिडक्शनवर आपल्याला बघायला मिळतात. तर हे रिएजंट तुम्हाला लक्षात ठेवायचं, H2PDBSO4 म्हणजे काय होणार आहे, कार्बोनिल क्लोराईड आहे. हा काय होणार आहे, Cl जाणार आहे आपल्या आणि त्यामध्ये काय होणार आहे, H येणार आहे, इथं H त्याचं ॲडिशन होईल, एक HCl बरोबर जाईल. त्यानंतर हा स्टेपन रिॲक्शन दिलेला आहे, नायट्राइल C ट्रिपल बॉन्ड Nचं कन्व्हर्जन अल्डिहाइड ग्रुपमध्ये होतं. त्यानंतर काय दिलेलं आहे, तर RC डबल बॉन्ड OR इस्टर आहे, त्याचं काय तयार करतो, अल्डिहाइड करतो. त्यानंतर नायट्राइल आहे, दोन्ही आले का, हां तेच आहे. हे डायबल H आहे, डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड्स आणि त्यामध्ये CNचं कन्व्हर्जन काय होणार आहे परत अल्डिहाइडमध्ये. हे रिॲक्शन फक्त तुम्हाला बघायचे आहेत. आता अल्डिहाइडची रिॲक्शन झाली, अल्डिहाइड RCH वरचं SCN, ही तुम्हाला आता क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटेल. अल्डिहाइड सायनोहायड्रिन तयार केलेलं, अल्डिहाइडपासून काय तयार झालं, अल्डिहाइड म्हणजे हा निगेटिव्ह चार्ज CN आहे, तर CN म्हणजे RC डबल बॉन्ड O आणि काय आला H, म्हणजे काय होणार आहे की CNचा अटॅक झाला आणि मग इथं काय होणार आहे, वर जाईल, निगेटिव्ह चार्ज हायड्रोजन घेतला म्हणजे OH आणि इथं काय झालं, CN तयार झालं. बस इतकंच आहे. बघा पुन्हा एकदा सांगू तुम्हाला, बघा काय याच्यात विशेष तसे नाही. कार्बोनिल ग्रुप असेल ना तर रिॲक्शन मेकॅनिझम काय होतं, सिम्पल होऊन जातं, त्याच्यामध्ये जास्त काय अवघड येत नाही. कार्बोनिल ग्रुप, कारण आपल्याला माहिती आहे की एकतर कार्बनवर अटॅक होणार नाही तर त्याचा ॲसिडिक प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट होणार, एवढंच 2 मेकॅनिझम्स आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात ठेवावं लागतं, बाकी जास्त लक्षात ठेवायची गरज पडत नाही. इथं काय बघा, RC डबल बॉन्ड O आणि H आहे. इथं काय आहे, CN आहे, CNचा अटॅक होणार, डबल बॉन्ड ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज तयार करणार, निगेटिव्ह चार्ज तयार केला तर तो काय करणार आहे, हायड्रोजन घेईल म्हणजे O निगेटिव्ह आहे, त्यानं हायड्रोजन घेतला, तयार झाला OH आणि इथला CN अटॅच झाला कार्बोनिल कार्बनला, म्हणजे काय तयार झालं, अल्डिहाइड सायनोहायड्रिन तयार झालं. तर अशा पद्धतीने इथं प्रायमरी सेकंडरी अल्कोहोल, सेकंडरी आता तुम्हाला शिकवले ऑलरेडी, अल्कोहोलचा आपला पार्ट झालेला आहे.
म्हणजे काय झालं, अल्कोहोल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे त्या कार्बनला किती अल्किल ग्रुप आहेत, तर 1 आणि 2 अल्किल ग्रुप आहे, म्हणून तो काय झाला सेकंडरी झाला. ओके. त्यानंतर ह्या अल्डॉक्झाईम असेल किंवा आताच आपण NH2 NH2ची रिएक्शन ऑलरेडी बघितलेली आहे, तीच रिएक्शन आहे. अल्डिहाइड हायड्रोजन काय झालं आपलं तयार झालं. आता हे सगळे मेकॅनिझमच आहेत त्या पद्धतीने लक्षात घ्या. टोलिन दिलेला आहे आणि बेन्झीन दिलेला आहे. टोलिन काय म्हणायचं, अरोमॅटिक ग्रुपला जर CH3 ग्रुप अटॅच असेल तर त्याचं नाव टोलिन तयार होतं. टोलिनचं इथं काय तर इटार्डेशन रिएक्शन, इटार्ड रिएक्शन आहे. ओके. तेच मगाच्या ह्याच्यापासून हे इथं हेच आहे बघा, RC डबल बॉन्ड O आणि काय H किंवा मग ARC डबल बॉन्ड O अरोमॅटिक अल्डिहाइड किंवा ॲल्फॅटिक अल्डिहाइड ह्या दोन्हीपैकी काही तयार होऊ शकते. हे दोन्ही सेमच आहे. म्हणजे मगाशी जे काही रिएक्शन राहिलेलं त्याच्यामधले हे रिएक्शन आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये अजून इम्पॉर्टंट काय बघायचं आपल्याला, येस तर क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन तुम्हाला विचारली जाऊ शकते मॅक्झिमम टाईम. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये अल्डिहाइडचं कन्वर्जन अल्केनमध्ये केलं, आपण रिडक्शन केलेलं आहे. ZnHG मर्क्युरी कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर आहे. त्यानंतर उर्फ कृष्ण रिएक्शनमध्ये सेम मगाच्यासारखं NH2 NH2 ॲडिशन करणार ते बेस आहे. तर अशा पद्धतीचे आपल्याला काय करायचे तर रिएक्शन लक्षात ठेवायचे. पुन्हा एकदा बघून घ्या. एक टोलिन आहे, बेन्झीन आहे. टोलिन आणि बेन्झीनपासून आपल्याला काय तयार होणार आहे, अरोमॅटिक अल्डिहाइड तयार होणार. कुठलं, हाही दोन जे दिलेले आहेत ते अरोमॅटिक, मगाचे काय होते ॲलिफॅटिक. म्हणजे इथे जे तयार झालं ते काय तयार झालं, ARC डबल बॉन्ड O आणि काय तयार झालं H. हे अरोमॅटिक अल्डिहाइड काय होतात तयार होतात हे सगळे. ओके. म्हणजे काय होणार, CH3 जाईल आणि त्या ठिकाणी C डबल बॉन्ड OH येईल आणि हे जे काय होणार आहे ह्या पद्धतीने इथं जाईल, C डबल बॉन्ड OH होईल आणि इथे काय होणार आहे CH3च्या ठिकाणी C डबल बॉन्ड OH अरोमॅटिक अल्डिहाइड तयार होईल. हे तयार झालेलं अरोमॅटिक अल्डिहाइड आहे. तयार झालेलं अरोमॅटिक अल्डिहाइडची रिॲक्शन मग आपण पुढे करू शकतो. या ठिकाणी मग अरोमॅटिक असेल किंवा ॲलिफॅटिक असेल त्यांची रिॲक्शन केलेली. या ठिकाणी RR घेतले, ह्या सगळ्यांनी ॲलिफॅटिक अल्डिहाइड आहे. अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन झालं म्हणजे आपल्याला RC मगाशी सांगितले तुम्हाला, अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन झालं इथं बघा K2Cr2O7 आणि H2SO4च्या प्रेझेन्समध्ये, तर तयार काय होतं कार्बोझिलिक ॲसिड. म्हणजे OHचं ऑक्सिडेशन झालं तर अल्डिहाइड तयार होतं RC डबल बॉन्ड OH आणि त्याचं जर फर्दर ऑक्सिडेशन झालं तर तयार होतं ॲसिड C डबल बॉन्ड O आणि काय तयार होतं OH. ओके. अशा पद्धतीने आपल्याला रिएक्शन ह्या लक्षात ठेवायच्या आहेत. चला पुढे बघून घ्या. ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक कीटोन. आता काय करायचं आहे ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक. ओके. आता हा जो दिलेला आहे सेकंडरी मगाच्याच फंक्शनल ग्रुपच्या कार्बन अटॅच आहेत त्याला दोन काय आहेत अटॅच आहेत. त्या पद्धतीने काय करायचं आहे तर रिएक्शन लक्षात ठेवा. एकच मिनटं. ओके. तर हे आता काय आहेत की सेकंडरी अल्कोहोल आहे. सेकंडरी अल्कोहोलचं परत इथं काय दिलं आहे आपल्याला ऑक्सिडेशन. मगाशीच आपण बघितलं होतं ह्या पद्धतीचं मॉलिक्यूल. ओके. आणि मग ह्याच्यापासून काय तयार झालं आपल्याला तर कीटोन तयार झाला. काय तयार झालं कीटोन. मग तो सिंपल असेल किंवा काही वेळा मिक्स असेल. या ठिकाणी आता हे दोन्ही R जर सेम असेल तर तो सिंपल तयार होणार आहे आणि हा जर R डॅश असता तर तो काय तयार झाला असता, अनसिमेट्रिक काय झाला असता तयार झाला असतं. पुढं काय अल्कीन आहे, ओझोनोलायसिस मगाशीच रिएक्शन दाखवली तुम्हाला. तर अशा पद्धतीचे रिएक्शन आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे काय तयार झालं असतं, हा मॉलिक्यूल कट झाला, हा मॉलिक्यूल कट झाला म्हणजे R2C डबल बॉन्ड O आणि काय तयार झाला असता H तयार झाला. R2 आहे ना, म्हणजे काय तयार झाला असता RC डबल बॉन्ड O आणि काय तयार झाला असता R तयार झाला असतं. दोन्ही कीटोन तयार झालेले असते. इथला R2 डॅश असता तर हे अनसिमेट्रिक कीटोन तयार झाले असते आणि दोन्ही R सेम असेल तर सिमेट्रिक कीटोन तयार झालं असतं. ॲसिटिल परत हे सेम आहे अल्काइनचं मगाच्या सारखंच आहे. त्यानंतर ॲसिटिल क्लोराईड म्हणजे RC डबल बॉन्ड O आणि H सॉरी Cl आहे. हा Cl निघून जाईल आणि इथं काय होणार आहे अल्किल ग्रुप ह्याच्यामध्ये काय होणार आहे ॲड होणार आहे. हा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. ग्रिग्नार्ड रिएजंट सुद्धा काय करणार सिंपल आणि ॲरोमॅटिक तयार करणार आहे. सिंपल आणि मिक्स दोन्ही करू शकतो कारण हा R डॅश हा R आणि हा R सेम असेल तर सिंपल तयार होईल आणि R डॅश असेल तर तो म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ह्याच्या Mgवर पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे, Rवर निगेटिव्ह चार्ज येणार आहे. निगेटिव्ह चार्जचा अटॅक होणार आहे आणि मग अशा पद्धतीचा मॉलिक्यूल तयार होऊ शकतो. बेन्झीन आहे असेल क्लोराईडची रिएक्शन झाली अनहायड्रस AlCl3च्या तर आपल्याला अरोमॅटिक कीटोन काय होईल तयार होईल. हे तयार झालेल्या कीटोनची रिएक्शन केली मगाशी बघितली त्या पद्धतीनं SCNची रिएक्शन आहे. सायनाइड आहे मायनस साईन आहे. ओके. निगेटिव्ह चार्जचा अटॅक होणार कार्बोनिल कंपाऊंडवर, वर जाईल निगेटिव्ह चार्ज तयार होईल. तो प्रोटॉनला परत काय करणार, हा H राहिलेला आहे
तो प्रोटॉनला ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि आपल्याला तयार काय झालं, कीटोन सायनोहायड्रेट. मग अशी अल्डिहाइड सायनोहायड्रेट तयार झालं. सेमच आहे. काय करायचं, कार्बोनिल ग्रुपला काय करतं, अटॅच केलं जातं. या सर्व गोष्टींमध्ये फक्त कार्बोनिल ग्रुपला काय होतं, अटॅच होतं. या ठिकाणी बघा हा एन काय झाला की कोणता ग्रुप अटॅच झाला, SO3N H प्लस आहे आणि SO3N निगेटिव्ह चार्जचा कार्बोनिलवर अटॅक झाला. निगेटिव्ह चार्जचं काय करायचं, कार्बोनिल, म्हणून म्हणलं कार्बोनिलचं जे आहे ते सिंपल होऊन जातं. निगेटिव्ह चार्जचं काय करायचं, कार्बोनिल अटॅक करायचा. कार्बोनिलचा डबल बॉन्ड म्हणजे निगेटिव्ह चार्ज सी डबल बॉन्ड ओ आहे, त्याचा सी काय होणार आहे, ओ निगेटिव्ह होईल. तो प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि इथं काय होणार आहे, OH येईल. सगळ्या ठिकाणी बघा आलं, या ठिकाणी OH ओके. या ठिकाणी काय OH तयार झाला, या ठिकाणी काय तयार झालं, OH ऑलरेडी इथं OHच आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, रिएक्शन थोड्या थोड्या लक्षात घ्यायचे आहेत. हाता घालून आपल्या रिएक्शन गेल्या पाहिजेत. शॉर्टकट्स लक्षात आले पाहिजेत. काय होतं, कोणतं एजंट वापरलं तर काय होतं, एवढं जर लक्षात आलं तर कमी वेळेमध्ये तुम्ही काय करू शकता, हे सॉल्व करू शकता. चला नेक्स्ट बघून घेऊ. पुन्हा त्याच्या पुढच्याच ज्या रिएक्शन आहेत, म्हणजे कीटोनची रिएक्शन केलेली आहे. NH2 बरोबर कीटोन हायड्रोजन तयार झालेला आहे. कीटोनची रिएक्शन पुन्हा याच्याबरोबर रिएक्शन झालेलं आहे. हे क्लेमन्सन रिडक्शन मागाशामध्ये बघितलं होतं, तेच क्लेमन्सन रिडक्शन आणि वुल्फ क्रिस्नर रिडक्शन आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं अल्डॉल कंडेन्सेशन किंवा अल्डॉल, कॅनिझरोज, हॉफमन, हे सगळ्या रिएक्शन. अल्डॉल कंडेन्सेशन रिएक्शन आहे, ते काय होतं, अल्फा हायड्रोजन ॲटम. इथं काय ॲटलिस्ट काय असला पाहिजे त्याच्यामध्ये, अल्डेड कंटेनिंग ॲटलिस्ट 1 अल्फा हायड्रोजन ॲटम, कारण तो जो बेस दिलेला आहे, स्ट्रॉंग बेस आहे, तो प्रोटॉन काय करेल, ॲब्स्ट्रॅक्ट करेल. ओके. मग आपल्याला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डेड या ठिकाणी भेटू शकतो. त्यानंतर कॅनिझरोज रिएक्शनमध्ये बघा, ह्या दोघांमध्ये एवढाच गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये अल्डॉल कंडेन्सेशन रिएक्शन होते, आणि ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन प्रेझेंट नाही त्याच्यामध्ये कॅनिझरोज रिएक्शन होते. त्याच्यामध्ये काय होते, कॅनिझरोज रिएक्शन होते. आणि हफमन रिएक्शन अल्डेड ऑल मिथिल कीटोन, हा ह्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला, ज्या ठिकाणी मिथिल कीटोन असेल त्या ठिकाणी काय होते, ऑलरेडी आय थिंक मला वाटतं येलो हा येस बरोबर आहे. मिथिल कीटोनचा क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटेल. जेवढे हॉफमन रिएक्शन आहे, हॅलो फॉर्म रिएक्शन, तर जेवढे मिथिल कीटोन आहेत ते सोडियम हायपोआयडाईड बरोबर रिॲक्ट होतात, आणि येलो कलरचं कुठे गेली ते दिसते, PPT नाही, हां, तर आपल्याला येलो कलरचा प्रॉडक्ट भेटतो, ऑल मिथिल कीटोन. मग तो अल्डेडमधला मिथिल कीटोन असू दे किंवा कीटोनमधला मिथिल कीटोन असू दे, म्हणजे कोणता ग्रुप आला, CH3 डबल बॉन्ड O हा ग्रुप असेल तर त्याच्याबरोबर जी रिएक्शन होते ती सोडियम हायपोआयडाईडची रिएक्शन होते, येलो कलरचा सॉलिड तयार होतो. काय तयार होतो, येलो कलरचा सॉलिड होतो. ओके, 1 बाय 1 जरा हे थोडंसं बघून घेऊ आपण, इम्पॉर्टंट आहे. हां, दोघांमध्ये डिफरन्स कळाला आपल्याला. याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन पाहिजे, का पाहिजे, अल्फा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करता आला पाहिजे. इथं काय दिलेलं आहे बघा, आपल्याकडे 2 मोल दिलेले आहेत ना, हे किती आहेत, 2 अल्डिहाइड आहेत, म्हणजे 2 मोल्स आहेत. म्हणजे पहिला घेतला मी RCH2, आता H असं लिहितो म्हणजे आपल्याला जास्त समजेल. इथे H आणि इथं कोण प्रेझेंट आहे, C डबल बॉन्ड O आणि काय H. आता हे कशासाठी पाहिजे, तर हा फंक्शनल ग्रुप आहे. ओके, त्याच्या शेजारच्या कार्बन कोण असणार आहे, अल्फा असेल, आणि अल्फा कार्बनवर जो हायड्रोजन आहे त्याला म्हणलं आपण अल्फा हायड्रोजन, वेगळं काय नाही. हा जो NaOH आहे, ह्याच्यातला OH आहे, बेस आहे, तो बेस काय करणार, ह्या प्रोटॉनला ॲब्स्ट्रॅक्ट करणार. हा प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट केला तर ह्या ठिकाणी डबल बॉन्ड ह्या ठिकाणी जाईल, आणि इथला डबल बॉन्ड जाऊन इथं काय होणार आहे, निगेटिव्ह चार्ज. ही सगळी रिएक्शन होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी अल्फा हायड्रोजन पाहिजे होतं. इथं आला डबल बॉन्ड, इथं आला C, इथं आला O, इथं आला निगेटिव्ह चार्ज, इथं आला H. आता पण आपल्याकडे अजून एक प्रेझेंट आहे, म्हणजे C डबल बॉन्ड नाही, आपल्याला तोच ग्रुप घ्यायचा आहे ना, RCH2 आणि C डबल बॉन्ड O आणि H. आता हे रिएक्शन काय होणार आहे, हा निगेटिव्ह चार्ज परत येईल, हा डबल बॉन्डचा परत अटॅक कार्बोनिल कंपाऊंड होईल, परत ह्याचा काय होणार आहे, निगेटिव्ह चार्ज. अशा रिएक्शन होईल. मग आपला जो मॉलिक्यूल आहे तो अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड तयार होतो. काय तयार होतं, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. इथे एक राहिलेलं बघा, हा कंपाऊंड असा तयार होईल, RCH2CH डबल बॉन्ड C, त्याला काय होणार R, आणि परत काय होणार आपल्याला CH. इथलं एक CH2 ग्रुप इथे एक राहिलेला आहे, RCH2CH. म्हणजे आपल्याला जर मेकॅनिझम बघायचं असेल तर आपण सॉल्व करू शकतो, अदरवाईज याच्यात काय मला वाटत नाही काय सॉल्व करायला पाहिजे असं. मग काय होईल बघा, जर सॉल्व केलीच, बरं आपण करून बघू, कारण त्यात प्रॉडक्ट
नंबर ऑफ एक कार्बन तिथं मला कमी दिसतोय. बघा काय अटॅच झाला, बरं हे ॲज इट इज लिहू. हा जो प्रॉडक्ट आहे तो काय आला बघा, आर सी, त्यानंतर तिथे कोण आहे एच. आता ह्या कार्बनला अटॅच जे झालेलं आहे ते इथं लिहू सी. त्या कार्बनला अटॅच काय झाला, तर ह्या साईडला कोण आहे CH2, ह्याला कोण प्रेझेंट आहे आर, त्यानंतर ह्याला काय प्रेझेंट आहे ओ, आणि तिथं काय प्रेझेंट झाला निगेटिव्ह, इथं काय प्रेझेंट आहे एच. ओके, इथंपर्यंत झालं. आता या कार्बनला इथं काय प्रेझेंट आहे सी, इथं काय प्रेझेंट आहे डबल बॉन्ड काय झाला ओ, आणि इथं काय प्रेझेंट आला एच. ओके, आता इथंपर्यंत आपण काय केली, रिएक्शन लिहिली. आता हा जो निगेटिव्ह चार्ज आहे ह्याला मग काय होणार आहे की जो OH होईल, H2 होईल आणि निघून जाईल, आणि मग अशा पद्धतीचा प्रॉडक्ट ह्या पद्धतीनं आपल्याला तयार होईल. आपल्याला मेकॅनिझमची काही गरज नाही. हा काय करणार, प्रोटॉन घेईल, ॲब्स्ट्रॅक्ट करेल, त्यानंतर काय होणार इथं H2 होईल, म्हणजे OH होईल. ॲक्च्युली काय होणार पहिल्यांदा इथं OH होईल, परत OH काय करेल, प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करेल, त्या काय होणार आहे OH2 होईल, म्हणजे H2 होईल, H2 निघून जाईल. हा डबल बॉन्ड आहे H आहे तो या ठिकाणी जाईल, म्हणजे या ठिकाणी तयार काय होणार आहे डबल बॉन्ड तयार होईल. म्हणजे बघा हे काय होणार आहे, हा OH आहे तो काय करणार, प्रोटॉनला ॲब्स्ट्रॅक्ट करणार. प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट केला तर त्याचं काय तयार होणार आहे, तर तयार होणार आहे OH. बघा दाखवतो तुम्हाला, ह्याचं काय होणार आहे OH होईल. परत हा अजून एक प्रोटॉन घेणार, हे काय होणार H2, हा काय होणार प्लस, हा निघून गेला. बघा हा काय होणार आहे निघून जाईल, निघून गेला. हे निघून गेल्यानंतर मग आपल्याला हा जो हायड्रोजन आहे तो काय करणार, बेस काय करणार, हा प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करणार, हा डबल बॉन्ड काय होणार आहे या ठिकाणी शिफ्ट होणार. हा काय होणार डबल बॉन्ड ह्या ठिकाणी शिफ्ट झाला. हा शिफ्ट झाला. आता मी 1 बाय 1 लिहितो बघा. ह्याला आर, इथं आला CH2, परत आला सी. ओके, RCH2, त्यानंतर काय आला सी, इथं काय आला डबल बॉन्ड आल्यानंतर इथं कोण प्रेझेंट आहे सी, सीला काय प्रेझेंट आहे आर, त्याला अजून काय प्रेझेंट आहे एच, आणि इथं की डबल बॉन्ड ओ आणि एच. हा प्रॉडक्ट आहे. ओके, म्हणजे तिथं फक्त काय राहिलं होतं, एक CH2 राहिलं. ह्या ठिकाणी CH2 इथं पाहिजे होता, अजून RCH2 पाहिजे होता, तो त्याच्यामध्ये नाही. ओके, आणि ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन प्रेझेंट नाही ती जी रिएक्शन होते ते होते कॅनिझोल. ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन प्रेझेंट आहे ते होते अल्डॉल कंडेन्सेशन. दोन अल्डिहाइड ग्रुप एकत्र येणार, अल्डॉल झालं. दोन अडक्ट म्हणतात त्याला, अडक्ट. हे दोघे एकत्र आले आणि मग तयार काय झालं, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन तयार झालं. काय तयार झाले, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड. म्हणजे हा काय झाला अल्फा झाला, हा काय झाला बीटा झाला, कारण सी डबल बॉन्ड ओ कार्बोनिल ग्रुपच्या इकडे अल्फा, हा बीटा, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डेड तयार झालं. ओके, जर नसेल त्याच्यामध्ये सेम रिएक्शन केली NaOH तर ती रिएक्शन काय होतं, कॅनिझरोज रिएक्शन होते. ओके, आणि त्यानंतर आपण बघितलं की मिथिल कीटोनचं एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, जे मग सांगितलं तुम्हाला, ऑल मिथिल कीटोन रिॲक्ट विथ सोडियम हायपोआयोडाइड गिव्ज येलो कलर सॉलिड. हे लक्षात ठेवायचं, खूप इम्पॉर्टंट आहे. खूप वेळा क्वेश्चन याचे विचारला आहे. ऑल मिथिल कीटोनमध्येच पाहिजे का, नाही. म्हणजे असा जर कंपाऊंड दिलं बघा, RC डबल बघा. आता एक्झाम्पल बघू आपण. जर प्रोपॅनॉन दिला असेल आपल्याला CH3C डबल बॉन्ड OCH3, अजून काय दिलं आपल्याला, काय दिलं की बेन्झिंग रिंग दिला, बेन्झिंग रिंगला काय अटॅच केलं ॲसिटोपेनॉन C डबल बॉन्ड O, आणि काय दिलं इथं CH3 दिलं. अजून काय दिलं बघा, CH3CH2C डबल बॉन्ड OCH2 आणि CH3. आता तीनच, बरं अजून एखादं घेऊया, ठीक आहे घेऊया. काय केलं आपण, CH3C डबल बॉन्ड O आणि काय केलं H. हे 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला, आणि ह्याच्यामध्ये कुठं तुमची काय होणार नाही की येलो कलर प्रोडक्ट कोण फॉर्म करणार नाही. वेन गिवन रिॲक्टंट रिॲक्ट विथ सोडियम हायपोआयोडाइड, जर आयोडाइड बरोबर रिॲक्शन झाली तर कोणतं कंपाऊंड आपल्याला येलो कलरचा प्रॉडक्ट देणार नाही. तर लक्षात काय ठेवायचं, ऑल मिथिल ग्रुप अल्डेड आणि ऑल मिथिल ग्रुप, अल्डेड आणि ऑल मिथिल ग्रुप काय दाखवतात आपल्याला, रिएक्शन दाखव. हा काय मिळाला, अल्डेड मिळाला, म्हणजे काय झाला CH3C डबल बॉन्ड O. ओके, आणि मग अल्डेड आहे, म्हणजे ॲक्च्युअली CH3C डबल बॉन्ड OH, ह्या टोटल अल्डेड आहे. आणि मग आणखी कोण, मिथिल कीटोन. बघा हा काय झाला CH3C डबल बॉन्ड O, मिथिल कीटोन तयार झाला. CH3C डबल बॉन्ड O, मिथिल कीटोन तयार झाला. आता इथे मिथिल कीटोन आहे का, हा इथिल आहे, हा इथिल होणार आहे. हा इकडून आला तर हाही इथिल होणार आहे, म्हणजे इथे रिएक्शन होणार नाही. ऑल मिथिल कीटोन अँड अल्डिहाइड काय होते, ही रिएक्शन होते, सोडियम हायपोआयोडाइड बरोबर रिॲक्ट होतात, येलो कलरचा प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. चला रिएक्शन बघायचं आपल्याला, काय ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोझेलिक ॲसिड, ॲसिडिक कॅरेक्टर. तर ॲसिडिक कॅरेक्टर बघा, इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट, कोणता इफेक्ट आहे, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट बघायचा आपल्याला. इफेक्ट ऑन ॲसिडिटी ऑफ कार्बोझेलिक ॲसिड, सगळ्यात स्ट्रॉंग तर ॲसिडिक कार्बोझेलिक ॲसिड आहेच आहे. मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉईंग सबस्टिट्यूएंट हायर द ॲसिड स्ट्रेंथ,
जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर जास्तीत जास्त अमाऊंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल तर आपल्याला काय मिळणार आहे, हायर भेटणार. ॲसिडिक स्ट्रेंथ बघा, मोनोक्लोरो ॲसिडिक ॲसिड, डायक्लोरो ॲसिडिक ॲसिड आणि ट्रायक्लोरो. म्हणजे याच्यामध्ये इथं ट्राय म्हणजे 3 क्लोरीन ॲटम प्रेझेंट आहेत, इथं 2 आहेत आणि इथे किती आहेत, व 1 आहे. जास्तीत जास्त ग्रुप अटॅच असेल म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप अटॅच असतील तरी त्याची ॲसिडिक स्ट्रेंथ काय होते, वाढते. त्यानंतर हायर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ हॅलोजन ग्रेटर द स्टॅबिलायझेशन ऑफ अ कॉन्ज्युगेटेड बेस स्ट्रॉंगर द ॲसिड. आता या केसमध्ये इथं काय दिलेलं आहे आपल्याला, तर इथेनॉइक ॲसिड दिलेलं आहे. त्यानंतर आयोडीन. आता इथे सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन कोणाचे, फ्लोरीन, त्यानंतर फ्लोरीन, क्लोरीन, त्यानंतर ब्रोमीन, त्यानंतर कोणाला, आयोडीन आला. म्हणजे सगळ्यात जास्त जर फ्लोरीनला COOH ग्रुप अटॅच असेल तर त्याची ॲसिडिटी सगळ्यात जास्त असेल. म्हणजे बघा काय तयार झालं, CH2 पाहिजे इथं. ओके, तिथे सगळ्या ठिकाणी CH2 पाहिजे. ओके, ठीक आहे. म्हणजे आता सगळ्यात जास्त कुणाची मिळाली, फ्लोरीन अटॅच झाला. काय झालं, फ्लोरीन अटॅच झाला. म्हणजे त्यानंतर काय झालं, क्लोरीन, त्यानंतर ब्रोमोन, त्यानंतर आयोडीन आणि त्यानंतर काहीच नाही. म्हणजे सगळ्यात जास्त स्ट्रेंथ कुणाची मिळाली, फ्लोरीनला अटॅच झाली. कारण तो काय मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे त्या सिरीजमध्ये. म्हणजे ॲक्च्युली होल पिरियडिक टेबलमध्ये मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, तर तो आहे फ्लोरीनच आहे. तो कोण आहे, फ्लोरीन आहे. ओके, त्यानंतर ॲसिडिटी ऑफ अरोमॅटिक कार्बोझॅलिक ॲसिड. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कोणकोणत्या टाईपचे आहे बघा, CLI, सायनाइड आहे, NO2 ग्रुप. इंक्रीज द ॲसिडिटी ऑफ सबस्टिट्यूशन बेन्झीन. व्हाईल इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे हा OH आहे, इथे निगेटिव्ह पार्ट आहे, इथे लोन पेअर आहे, तो काय देणार आहे, रिंगला काय देतील आपल्याला, इलेक्ट्रॉन दिला जाईल. किंवा NH2 आहे, ज्यावेळी लोन पेअर प्रेझेंट आहे. जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर अटॅच असेल कार्बोझॅलिक ॲसिड ग्रुपला, बेन्झोइक ॲसिडला, हे ॲरोमॅटिक म्हणजे बेन्झोइक ग्रुपला, तर त्याची काय होणार आहे, ॲसिडिटी कमी होते. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल, बेन्झीनकडं इलेक्ट्रॉन घेणारे ग्रुप असतील तर मात्र काय होते, त्याची ॲसिडिटी काय होते, इन्क्रीज होते. ओके, त्यानंतर आपल्याला काय, लॅब टेस्ट. हे लॅब टेस्ट गरजेचं आहे. अल्डिहाइड ग्रुप आहे का नाही एखाद्या कंपाऊंडमध्ये. लॅब टेस्ट म्हणजे काय करतो आपण, अल्डिहाइड घेतलं, वॉटरमध्ये टाकलं, सोल्युबल केलं, किंवा कुठलंही कंपाऊंड घेतलं आणि ते सोल्युबल केलं. म्हणजे आपल्याला बायनरी माहिती आहे किंवा टर्नरी मिक्सचर माहिती आहे. बायनरी माहिती जास्त करून आपल्याला माहिती आहे. 2 कंपाऊंड घेतले, मिक्स केले, सोल्युशन तयार केलं. OS म्हणलं त्याला आपण, ओरिजिनल सोल्युशन म्हणलं. आणि ओरिजिनल सोल्युशन मध्ये आपल्याला ह्या रिएक्शन केल्या. म्हणजे जर चिप्स रिएजंट केलं किंवा टोलन्स रिएजंट असेल किंवा फिलिंग टेस्ट असेल, हे तिन्ही टेस्ट जर चिप्स रिएजंट असेल तर आपल्याला पिंक, रेड किंवा मॅग्नेटिक कलर आला तर त्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट असतो. जर आपण टोलन्स रिएजंट केले त्याला सिल्वर मिलर टेस्ट म्हटलं जातं. सिल्वर मिलर टेस्टमध्ये जर आपल्याला प्रेझेन्स काय मिळाला, प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड त्याच्यामध्ये आपल्याला समजू शकतो. किंवा फिलिंग्स टेस्ट म्हणजे ते फिलिंग ए सोल्युशन आहे, फिलिंग बी सोल्युशन आहे, मग कंबाईन आपण, मग रेड PPT आलं, CO2 प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड ग्रुप तयार होतो. ओके, त्यानंतर ज्याच्यामध्ये हे सगळ्या टेस्ट, चिप्स रिएजंट असेल, टोलन्स असेल किंवा फिलिंग टेस्ट असेल, हे अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे का ॲब्सेंट आहे हे बघण्यासाठी वापरले जातात. किटोनिक ग्रुप आहे तर त्याला सोडियम नायट्रोक्लोराईड टेस्ट आहे. ते टाकल्यानंतर जर किटोनचा C डबल बॉन्ड O ग्रुप प्रेझेंट असेल तर आपल्याला रेड कलर भेटतो. काय भेटतो, रेड कलर भेटतो. कार्बोनिल ग्रुपसाठी काय, लिटमस टेस्ट आहे, कारण तो ॲसिड आहे आणि ॲसिड असेल तर आपल्याला माहिती आहे की ब्ल्यू लिटमस पेपर काय झाला पाहिजे, रेड झाला पाहिजे. त्यानंतर सोडियम बायकार्बोनेट आहे. सोडियम बायकार्बोनेट टाकल्यानंतर इपरवन्सेस ऑफ CO2 येईल. इपरवन्सेस ऑफ काय येणार आहे, CO2 बुडबुडे येतील. ओके आणि मग बुडबुडे आले की 100% त्याला म्हणायचं की याच्यामध्ये कार्बोझॅलिक ग्रुप काय प्रेझेंट आहे. इपरवन्सेस ऑफ काय म्हणतात त्याला, CO2 कार्बन डायऑक्साईडचे. त्यानंतर ईस्टर टेस्ट आहे, फ्रुटी स्मेल आपल्याला भेटतो. म्हणजे आपल्याला सिटी म्हणजे कन्फर्मेटिव्ह टेस्ट आपल्याला जर करायची असेल तर त्याची ईस्टर टेस्ट केली जाते. फ्रुटी स्मेल आपल्याला येतो, त्यामुळे आपल्याला समजते की याच्यामध्ये कार्बोझॅलिक ग्रुप काय प्रेझेंट आहेत. ह्या टेस्ट लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. लास्ट पार्ट याच्यामधला कार्बोझॅलिक ॲसिडचं प्रिपरेशन आणि त्याच्या रिॲक्शन. तर कार्बोझॅलिक ॲसिडचे प्रिपरेशन बघा, काय केलं आपण, अल्किल सायनाइड आहे, H+ किंवा H2 बरोबर रिएक्शन झाली तर अमाइड तयार झालं. म्हणजे काय होणार, RC डबल बॉन्ड O आणि काय तयार झालं, NH2. हे ऑलरेडी आपण खूप वेळा हे बघितलेलं आहे. काय बघितलं, RC ट्रिपल बॉन्ड N. ह्याच्यामध्ये ॲडिशन करणार आपण कशाची, 4 हायड्रोजनची. हे लक्षात ठेवायला हे सांगितलं होतं की 2 बॉन्ड केले म्हणजे 2 इलेक्ट्रॉन दोघाला आले, 1 2, इथे 1 2, आणि हे 2 इलेक्ट्रॉन फायनलाइज करण्यासाठी या ठिकाणी कोण आलं, H2 आलं. ओके, फक्त आता ह्याच्यामध्ये काय झालं की ह्याच्यापासून अमाइड तयार झालं. काय तयार झालं, ह्याच्यापासून अमाइड तयार झाला. म्हणजे Cचं काय झालं, C डबल बॉन्ड O आणि काय तयार झालं, NH2 ऑलरेडी लिहिले. आणि मग
ह्याच्यापासून आपल्याला काय तयार झालं, कार्बोझिलिक ॲसिड हीटच्या प्रेझेन्स. ॲसिटिल क्लोराईड असेल, ॲसिड क्लोराईड आहे किंवा अनहायड्राइड आहे, इस्टर आहे, तर ह्याच्यापासून आपल्याला काय तयार होतं, ॲलिफॅटिक कार्बोझिलिक ॲसिड तयार होतं. त्यानंतर आपल्याला अल्किल बेन्झीन आहे, केमिनोफोर ऑक्सिडेशन केलं तरी देखील आपल्याला काय भेटतं, कार्बोझिलिक ॲसिड भेटतं. भेटलेलं कार्बोझिलिक ॲसिडच्या रिएक्शन आपल्याला दिलेले आहेत. PCl3 असेल म्हणजे काय होतं की OH आहे, निगेटिव्ह पार्ट OH निघून जाईल, त्या ठिकाणी Cl येईल. NH3 मध्ये काय होणार आहे, NH2 आणि काय होणार आहे, H प्लस, हा लोन पेअर अटॅक होणार, OH जाणार. ह्या सगळ्या केसमध्ये बघा इथं काय झालं आहे, RC डबल बॉन्ड O आणि OH कोण जाणार आहे, OH जाणार आहे. हे म्हणजे ट्रिकसाठी म्हणजे मेकॅनिझमची आपल्याला गरज नाही म्हणून. काय होणार आहे, इथला OH गेला, इथं काय गरजेचं आहे, Cl आहे, तिथं आला Cl. इथं काय गरजेचं आहे, NH2 होईल, इथं काय होणार आहे, H आणि NH2, OH जाईल. एकच मिनिट, काय चाललंय, RC डबल बॉन्ड O आणि काय OH जाईल, त्या ठिकाणी कोण येणार आहे, हा NH2 येईल. ओके, अमाइड तयार झाला. परत काय सेम P2O5 आहे, काय करायचं सेम त्याला P2O5 म्हणजे RC डबल बॉन्ड O ॲसिड अनहायड्राइड तयार होईल. तर अशा पद्धतीचे आपल्याला रिएक्शन तयार करायचं. कार्बोझिलिक ॲसिड बरोबर NaOH प्लस कॅल्शियम ऑक्साईड तयार केलं, अल्केन तयार होतं. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड म्हणजे काय, रिड्युसिंग एजंट आहे. ऑक्सिडेशन झालं तर आपल्याला माहिती उलटं होतं, अल्कोहोलचं अल्डेड, अल्डेडचं कार्बोझिलिक ॲसिड. सेम इथं काय केलं आपण, ॲसिड आहे त्याचं काय करायचं, रिडक्शन करायचं आहे, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. तर ॲसिडपासून आपल्याला तयार काय होणार आहे, अल्कोहोल तयार होणार आहे. अल्कोहोल बरोबर याची रिएक्शन तयार केली तर आपलं काय तयार होतं, इस्टर तयार होतं. तर ह्या दोन्हीमध्ये जर रिएक्शन जर बघितलं, ॲसिड आणि अल्कोहोल आहे, तर हा ॲसिड म्हणून ॲक्ट होईल आणि हा काय होणार आहे, बेस म्हणून ॲक्ट होणार आहे. आणि बेस असेल तर तो काय करणार आहे, प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट केल्यामधला H, इथला OH बाहेर पडेल H2 आणि इथं जो मिळालेला आपला R आहे, तो R मात्र काय होणार, तिथं अटॅच होणार आहे. तर अशा पद्धतीच्या रिएक्शन आपल्याला काय करायचे आहेत, लक्षात घ्यायचे आहेत. मेकॅनिझम, ह्याच्यामध्ये मेकॅनिझमचा पार्ट आहे, खूप सारा आहे, पण आपल्याला त्याची गरज नाही. आपल्याला डायरेक्टली प्रॉडक्ट कसा तयार होईल ते आपल्याला फक्त बघायचे, त्या ट्रिक्स लक्षात ठेवायचे आहेत. सगळ्या रिएक्शन ह्या एका 1-2 पेजमध्ये आपण आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सगळे कार्बोझिलिक ॲसिड एकाच पेजमध्ये, सगळेच कीटोन एकाच ग्रुपमध्ये, सगळेच अल्डेड एकाच पेजमध्ये, तर असं आणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की पूर्ण टॉपिक एका तासामध्ये बाय एक्सप्लेनेशन, बाय मेकॅनिझम आपण घेऊ शकतो, तर नाही घेऊ शकत. कारण आपल्याला माहिती आहे की एक पॉईंट आपण याच्यामधला जर एखादी जी रिएक्शन बघितली तर एक पॉईंट आपल्याला हा होल टॉपिक बघितला तर 12 लेक्चरचा होल टॉपिक, 11 ते 12 लेक्चर आपण याच्यावर घेऊ शकतो, इतका मोठा लेंदी टॉपिक आहे. पण आपल्याला क्रॅश कोर्ससाठी आपल्याला एवढ्याची गरज नाही. आपण एका तासामध्ये कमीत कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा या टॉपिकमध्ये प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये कधी कधी आपल्याला स्पीडअप घ्यावं लागतं, कारण ते त्या टाईमलाईनमध्ये आपल्याला काय करायचं असतं, कंप्लीट करायचं असतं. त्यामुळे सगळ्याच मेकॅनिझम आपण दाखवू शकतो का, तर नाही, गरजच नाही. कारण आपण काय केलं, सुरुवातीला बघितले की आपण अमोनिया रिलेटेड आपण कीटोन किंवा अल्डेड बरोबर रिएक्शन केली, तर C डबल बॉन्ड O आहे, तर डायरेक्टली आपण काढून टाकलं. मेकॅनिझम पण बघितलं आणि मेकॅनिझम थ्रू सुद्धा आपण आन्सर कॅल्क्युलेट केलं आणि आपल्याला शॉर्ट टिक्सनुसार सुद्धा कॅल्क्युलेट केलं तर तेच येतं. कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्याला आन्सर आलं पाहिजे. त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे. आपण सॉल्व्ह करू शकतो का, तर सॉल्व्ह करू शकतो, पण त्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतो. कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, पुढं जायचं आहे. हा इम्पॉर्टंट टॉपिक ह्यासाठी म्हणतोय तुम्हाला, कमीत कमी 4 क्वेश्चन, 3 ते 4 क्वेश्चन या टॉपिकवर येणार आहेत. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितली, कशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला या टॉपिकवर येणार आहेत हेही तुम्हाला मी सांगितले. त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं, आपल्याला घेऊन जायचं आहे. ओके, तर आपण पुढच्या लेक्चरला या टॉपिकचे जे MCQ आहेत, PYQ आहेत, हे सगळे आपण त्या लेक्चरमध्ये कंप्लीट करू. जसं मी सांगितले की ह्या टॉपिकवर क्वेश्चन आहेत, ह्या टॉपिकवर क्वेश्चन आहेत, कारण आपल्याला ऑलरेडी मी त्या क्वेश्चन थ्रू गेलेलो आहे, तेव्हा मला ते माहिती आहेत की ह्या क्वेश्चन्स, अशा टाईपचे क्वेश्चन्स ह्याच्यावर येऊ शकतात. तर तुम्हाला मी शिकवत असतानाच ह्या टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात, ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघायचा आहे, व्यवस्थित आपल्याला डाऊट असतील ते क्लिअर करायचे आहेत. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी 100% त्याचे तुम्हाला रिप्लाय देईन. काही आन्सर असेल तर ते सांगेन. ओके, पुन्हा भेटू पुढील लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद.